आणि आपल्यामध्ये काही तर गैरसमज असतील, गैरसमज कोणाबाबतीत ते आजपासून सोडून द्या. आणि ह्याच्यामधले जे कोण माझ्या घरी कधी येतील, माझ्या घरी चहा पाणी असेल, त्यांना जेवण असेल, समजलं की नाही, घरात माझं एक नवीन घर होते, तर सर्व काय अरे आमच्याशी नेहमी तुम्ही संबंध ठेवा, नेहमी काय तुम्हाला काय त्रास असेल आम्हाला बोलवा. प्रत्येकाकडे फोर व्हीलर आहे, आम्ही येऊ, आम्ही तुम्हाला सगळं मदत करू. पण प्रत्येकाचं आता आम्ही एक हे देणार आहे, वही देणार, त्याच्यावर आपलं नाव लिहा आणि त्याच्यावर फोन लिहा. आणि गैरसमज दूर. उद्या मला जर फोन केला मायकल डिक्रूज, तू कौ काय नाही बरं, तुम्ही काय बरं या शाळा दो, कौ काय बरं या जीवे दो. तर आपण सगळे आता एका मित्र आणि मैत्रिणी आहोत आणि आपण नेहमी सदा एकत्र. आता ह्याच्या नंतर शाळामुळे आली ती कोणी चिपळून बोलू नये, शाळामुळे जी आली ना ती चिपळून बोलू नये, समजलं. आणि आता आपण चहा पाणी घेणार.
शांतीचा उपसर्ग बनव. तुझ्या शांतीचा उपसर्ग बनव. जेथे द्वेष आहे तेथे मला प्रेमाची पेरणी करू दे. तेथे क्षमा असू दे. जेथे संशय आहे तेथे विश्वास निर्माण करू दे. जेथे निराशा आहे तेथे आशेचे किरण दाखवू दे. जेथे अंधकार आहे तिकडे प्रकाश पसरू दे. जेथे दुःख आहे तेथे आनंद निर्माण करू दे. हे विश्वासी मी दुसऱ्याला प्रेम द्यावा त्यासाठी तू आम्हाला पात्र केले आहेस. ही प्रार्थना आम्ही तुमच्याकडे करतो. आज दिवस हा भाग्याचा. आज दिवस हा भाग्याचा. आज दिवस हा सौख्याचा. हर्ष करा जल्लोष करा. प्रभुरायाचे गान करा. हालेलुया हालेलुया हालेलुया. मुझे गीत प्रभुया गाऊया नीत. न्यायाच्या आसना आम्हासाठी विनंती कर. सावधान. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल वंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा. उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे. तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. आपण खाली बसूया. सिल्वेस्टर मेंडिस. यादव आज आपले उपाध्यक्ष आहेत. संध्या मुळे आजच्या प्रमुख पाहुणे आहेत. आणि सर्व स्टेजवर यायचे. बरोबर 50 वर्षापूर्वी ह्या दिवशी 12 फेब्रुवारी 1972 आपण शाळेला निरोप दिला. त्याचप्रमाणे आपण एकमेकांचा सुद्धा निरोप घेतला. मित्रांनो, निरोप ताटातूट, विरह आणि भेट, मेलन दोन्ही आपल्या आपल्या जीवनाचे अभेद्य भेद अंग आहेत. एकीमध्ये असते निराशा, वेदना आणि दुःख, तर दुसऱ्यामध्ये असते आनंद. एक नकोशी वाटते तर दुसरी हवेशीशी वाटते. 50 वर्षापूर्वी आपण विरहाचं दुःख सहन केलं म्हणून आज आपण मिलनाचा आनंद घेत आहोत. आपल्या प्रत्येकाची पुन्हा एकदा भेट व्हावी ही भावना सर्वांच्या हृदयी होती. ज्याच्याबरोबर 11 वर्ष आपण एकत्र अभ्यास केला, खेळलो, बागडलो, ते आपला मित्र आणि मैत्रीची भेट व्हावी अशी सर्वांच्या मनामध्ये एक प्रबळ इच्छा होती. पण योग जुळून येत नव्हता. आता 16 वर्षाच्या निमित्ताने दुर्मिळ योग जुळून आलेला आहे. काही वर्गमित्र एकत्र आले आणि बिटूच्या घरी आम्ही मीटिंग घेतली. मित्राच्या घरी जाऊन त्यांना सांगायचं की तुम्ही यायलाच पाहिजे आणि आमच्या सर्व विनंतीला मान देऊन आपण सर्व इथं आले. आपल्याला धन्यवाद देतो. आपला आभार मानतो. त्याचप्रमाणे हे जे शिक्षक आलेले आहेत त्याने आमच्या शब्दाला मान देऊन, फक्त आम्ही फोन केला, काहीतरी केले होते,
आमच्या शब्दाला मान देऊन तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. तुमच्या आभार मानतो. आपल्या तो निघून गेलेले आहेत. त्याचप्रमाणे आपले जे नातेवाईक, जवळचे नातेवाईक जे आपल्याला सोडून गेलेले आहेत, त्या सर्वांसाठी आपण प्रार्थना करणार आहोत. Reverend Father Salman D'Souza, Reverend Father Richard Mesquita, Reverend Father Kenneth Mendes, माननीय बंगाले सर, माननीय बीबी रॉडिक सर, मराठे सर, DC रुमो सर, फादर इग्निशियस मचाडो, त्याचप्रमाणे आपले वर्गमित्र, वर्ग मैत्रिणी जे आपल्याला सोडून गेलेले आहेत, सायमन पीटर रॉडिक्स, ब्रदर संदीप अंजेरी, प्रकाश विलास मुळे बोळींज, रमेश जेठा पारधी राणावर, पीटर तुस्कानो तोरबाट, इग्नेशियस फर्गो करमाळे, इग्नेशियस डॉमिनिक रुमावाळी, फिलिप सिलेस्टर ब्रास तळई, पास्कल डिकोना घोटेबाट, फिलिप डिकोना घोटेबाट, सॉलोमन जोसेफ लोपिस बाटी, सॉलोमन लुईस तुस्कानो घोसाळी, जॉन तुस्कानो संजाव, सेबेस्टिन जॉन लोपिस बस्त्याव कात्रवाडी, ऑस्टिन अलेक्स डिमेलो दोनतला, बस्त्या डिमेलो दोनतला, सांतान केजीचंद गोंसाल बराडी, उर्सुला अलेक्स रॉडिक्स, सिस्टर शैला परसाव, उदय चव्हाटे बोळी. आपण बुक त्याची आठवण करू. आपण सर्व मेलेल्या विश्वासू लोकांचे आत्मे देवात अगोदर बिटूला भेटलेला होता आणि अचानक तो आजारी पडला, हॉस्पिटलमध्ये आहे. त्याच्यासाठी सुद्धा आपण प्रार्थना करू. मायकल एनी डिव्हिडर चिंचोडी ती पण हॉस्पिटलला ऍडमिट केली. मध्ये आहे, तिच्यासाठी सुद्धा आपण प्रार्थना करूया. त्रिभुवन सर, सिल्वेस्टर मेंडिस, एक मिनिट आपण आता सत्कार करत आहोत. एक नाव वाचू जा इकडे. पहिले टाका ना. बस अन्य काय हडपा जाते. सर लुईस रॉड्रिग्स मोटरमॅन. अन्य सर लुक अंदर चिंचोडी सरळ पुढे घे. सर पुढे पुढे इकडे एक मिनिट खाली. सिल्वा,
आजचे आपले अध्यक्ष आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून संध्या मुळे. नजरेआड असलेले नजरेसमोर आले, पडद्याआड असलेले पडद्यासमोर आले. आणि म्हणून सगळ्यांना माझा सुवर्ण महोत्सवी नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? फक्त मोबाईल मधून असा अंगठा वरती करा. कसे आहात तुम्ही सगळे? कसे आहात भगिनीनो तुम्ही सगळे? कसे आहेत आमचे सगळे जिजाजी? कशी आहेत तुमची मुलं? आणि कशी आहेत तुमच्या मुलांची मुलं? आणि पुढचा प्रश्न मी विचारणार नाही, कारण त्याला अजून 5 वर्ष अवकाश आहे, म्हणजे 55. बाकी तुमच्याकडे किती बँक बॅलन्स आहे हे मी विचारलं का तुम्हाला? कधीच नाही. कारण वेळ आल्यास भगिनीच भावाला मदत करतात. समाजाचा हा नियम आहे, कारण दिल्या घरी त्या सुखी असतात. रंगबिरंगी पोशाख पाहिल्यानंतर जेव्हा 50 वर्षांनी आपण सर्व बंधू भगिनी एकाच छताखाली एकमेकांना भेटावयास येतो, तेव्हा यापेक्षा चांगला मुहूर्त ठेवणीतल्या पोशाखासाठी दुसरा कुठला असू शकेल? दुर्मिळातील दुर्मिळ योग आणि दुर्मिळातील दुर्मिळ भेट आपल्या सगळ्यांची. आणि म्हणून जोरदार टाळ्या वाजूया सर्वांसाठी व सर्व शिक्षकांसाठी, ज्यांनी त्या बिटू लोबो व मायकल डेक्रूज व त्यांच्या संपूर्ण टीमसाठी जोरदार टाळ्या. ज्यांनी आम्हाला घडवलं व आपल्या समाजाला अज्ञानातून सज्ञानाकडे नेलं, ते आमचे सर्व शिक्षक व 50 वर्षानंतर पहिल्यांदा एका छताखाली भेटणारे माझे सगळे बंधू भगिनी यांना पुन्हा एकदा सुवर्ण महोत्सवी नमस्कार करून मी माझ्या मनोगताला सुरुवात करतो. आजच्या सुवर्ण महोत्सवाचे अध्यक्ष मॅथ्यू लोपिस, उपाध्यक्ष हेमंत जाधव, प्रमुख पाहुण्या संध्याताई, सर्व आदरणीय शिक्षक वर्ग व आमचे कुशल संघटक व डॅशिंग वर्गमित्र बिटू लोबो उर्फ पु ल देशपांडे. कारण पु ल देशपांडेचे सगळे गुण विनोदी गुण बिटूमध्ये आहेत. त्या पहिल्या मीटिंग मध्ये मी नाव दिले ते आपल्या पहिल्या मीटिंग मध्ये. आजच्या प्रमुख पाहुण्या संध्याताई ह्या चिपळूण गुहागर मधून आलेल्या आहेत. आपल्या प्रेमापोटीच त्या इथे आलेल्या आहेत. खूप खूप मनापासून स्वागत व अभिनंदन संध्याताई. आज खऱ्या अर्थाने मला रक्षाबंधन व भाऊबीज आहे असा भास होतो. संध्याताईची याची उपस्थिती म्हणजे आम्हा सर्वांसाठी बांधलेली एक सार्वजनिक राखी आहे असं मला वाटते. आणि म्हणून संध्याताई ह्या 2 ओळी तुझ्यासाठी. तुला यायचं होतं येथे, माहेर फक्त निमित्त होतं. तुला यायचं होतं येथे, माहेर फक्त निमित्त होतं. बहीण भावाच्या भेटीने नातं घट्ट होत होतं. बंधू भगिनीनो, तुमच्या सर्वांच्या भेटीची खूप ओढ लागली होती. खूपच खीत आली होती. फारच होमसिक झालो होतो. राहून राहून असं वाटायचं की ह्या भगिनी ह्या जन्मात भेटतील की नाही. गेल्या लेकी कोणीकडे असा प्रश्न आम्हाला वारंवार पडायचा. कधीतरी बिटू व मायकल सत्वाच्या नाक्यावर भेटायचे व धीर घ्यायचे की त्या सुखी व समाधानी आहेत. तेव्हा मनाला हायसं वाटायचं. तुमचं प्रेम, दर्शन व आवर्जून उपस्थिती यामुळे सर्वांना हा दिवस सार्थकी झाल्यासारखं वाटते. आणि म्हणून सगळ्यासाठी ह्या 8 ओळी, ह्या ओळी खास तुमच्यासाठी, ह्या ओळी खास तुमच्यासाठी बंधुत्वाच्या नात्यानं प्रेमापोटी. 50 वर्षात आम्ही सर्व भावूक होतो. 50 वर्षात आम्ही सगळे भावूक होतो. आपण कुठे आहात माहीत नव्हतं, पण दिल्या घरी तुम्ही सुखी आहात हे पक्क ठाऊक होतं. म्हणूनच
राखीच्या या प्रेमळ धाग्यात चिंब चिंब आम्ही भिजत होतो. राखीच्या या प्रेमळ धाग्यात चिंब चिंब भिजत होतो. असंच आयुष्य 50 वर्षाचं दिवसागणिक सरकत होतं. मात्र दिल्या घरी तुम्ही सुखी आहात हे पक्क ठाऊक होतं. आपल्या सगळ्यांसाठी आणि सर्व शिक्षकासाठी या खास 14 ओळी. सज्ज झाले सगळे एकमेकात भेटायला, सज्ज झाले सगळे एकमेकात भेटायला, सोन्याचा दिवस आज उगवला. घ्या एकमेकाची मनोभावे ओळख, घ्या एकमेकाची मनोभावे ओळख, जरी नसेल आपली पूर्वीची ओळख. दिवस आजचा सेकंदासारखा निघून जाईल, दिवस आजचा सेकंदासारखा निघून जाईल. बोलायचं सर्व मनातलं मनातच राहून जाईल. स्वतःहून बोलायला पुढाकार घ्या, स्वतःहून बोलायला पुढाकार घ्या. नवीन काहीतरी एकमेकांना द्या. यासाठीच आलो आम्ही भेटाया प्रत्येकाच्या दारोदारी, यासाठीच आलो आम्ही भेटाया प्रत्येकाच्या दारोदारी. म्हणून नको जाण्यास घाई आपापल्या घरी. दिवा हा असाच जळू दे सारी सारी रात, दिवा हा असाच जळू दे सारी सारी रात. बोलत राहू भेटत राहू पुढील आयुष्यात. बोलून घ्या लुटून घ्या दिवसभर विचाराचे सोने, बोलून घ्या लुटून घ्या दिवसभर विचाराचे सोने. एका छताखाली भेट आपली पुन्हा कधी न होणार, पुन्हा कधी न होणार. ती गोष्ट अशी आहे, निदान 11वीत प्रवेश करताना फादर भंडारे यांनी मुलं व मुली यांचे वर्ग एकत्र भरवले असते तर वह्या पुस्तकांची अदलाबदल करताना अनेक जण प्रेमात पडून कमीत कमी 10 जोडी येथे आली असती. यात फक्त विन्सेंट डिसोळा व रोजमेरी यांनीच फक्त बाजी मारलेली आहे. त्यांच्या प्रेमाच्या आत डिव्हिजन 1 नाही हे त्याने सप्रमाण सिद्ध करून दाखवलेलं आहे. सर्व शिक्षकांनो, आम्हीच काय पण आमच्यानंतर येणाऱ्या अनेक पिढ्या तुम्हाला धन्य म्हणतील. कारण समाजातील अशिक्षितपणा तुम्ही नुसता दूर केला नाही तर मुळासकट उचलून फेकून दिला, व ते सुद्धा गरिबीत हलाखीत कमी पगारावर दिवस काढून. म्हणून सर्वांना लाख लाख धन्यवाद. आता एक शेवटची आठवण सांगतो. ती आठवण मी आणि माझे कोण्यात ब्रिटो सर ह्यांच्याशी संबंधित आहे. ब्रिटो सर माझे कोण्यात, त्यांच्या आयुष्याशी निगडीत व माझ्या शालेय जीवनाशी संबंधित अशी एक आठवण, खूप दुर्मिळ आठवण. कदाचित त्यांना पण ती माहीत नसेल पण मला बरोबर आठवते. मी त्यांची परवानगी घेतलेली नाही त्यामुळे खूप सस्पेन्स आहे. त्यामुळे माझ्या हातावर हे मनोबल संपल्यावर छडी येणार हे वेगळं सांगायची गरज नाही. आता ती आठवण कुठली ती आहे का? 61 वर्षापूर्वी म्हणजे 1961 साली मी पहिलीत होतो. माझी ताई व ब्रिटो गुरुजी यांची सोयरीक झाली होती. त्यावेळी मी फक्त निरोप पोचवण्याचं काम केलं होतं. अशा प्रकारे एका चांगल्या नात्याचा मी एक बाल साक्षीदार म्हणून काम केलेलं आहे. शाळेत ब्रिटो गुरुजी मला विचारायचे, कामीबाई कशी आहे? ताईला ताप आला होता म्हणजे तिने औषध घेतलं का? तुला मारते का? मला सांग, मी तिला मारायला बंद करेन. त्यावर माझं उत्तर असं असायचं, मला मारत नाही, ती माझ्यावर खूप खूप प्रेम करते. घरी आल्यावर ताई सगळी कामं बाजूला टाकायची आणि माझ्याकडे यायची. बाबू, गुरुजी शाळेत आले होते का? तुला अभ्यास चुकल्यावर छडी मारतात का? मारलं तर मला सांग, मी त्याचा कान पिळते. यावर माझं उत्तर असं, ते पण मला मालक नाही, तुझ्यासारखे प्रेम करतात, पण मी घाबरतो गुरुजींना. ही आठवण येथे संपली. 1971 साली अमर प्रेम हा राजेश खन्ना यांचा चित्रपट आपण सगळ्यांनी पाहिला असेल. पण त्याच्याही 10 वर्ष अगोदर माझी ताई व ब्रिटो सर यांच्या आजीवन प्रेमाचा व सोयरीचा मी साक्षीदार झालेलो आहे, फक्त निरोप खेळवण्यापुरता.
आजही मला आनंद वाटतो 61 वर्षानंतरही की माझी ताई व आमचे ब्रेटो सर म्हणजे माझे पुण्यात आदर्श सहजीवन जगत आहेत. एकदा जोरदार टाळ्या आपल्या ब्रेटो सर. शेवटी एकच सांगेन सगळ्या भगिनींना व बंधूंना, वर जातो वधूकडे तिला सासरी न्यायला, भाऊ जातो बहिणीकडे राखी बांधून घ्यायला. वर जातो वधूकडे तिला सासरी न्यायला, भाऊ जातो बहिणीकडे राखी बांधून घ्यायला. व गेलोच अवचित तुमच्या दारापुढून तर नक्कीच येईल 2 बिस्किटं व चहा घ्यायला. जय हिंद, जय सफर. त्या पहिल्या आपल्याविषयी जे बोललं ना, त्या खरोखर आपल्या वेदना आहेत. त्या वेदना अशा आहेत की आपण भेटतच नाही. ठराविक माणसं, ठराविक स्त्रिया, ठराविक पुरुष आपल्याला भेटतात, आम्ही बोलतो. आणि आज त्यासाठीच पुन्हा परत मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्हाला प्रत्येकाला फार आनंद झालेला आहे तुम्हाला पाहून. आणि तुम्हाला पाहिल्यानंतर मला वाटतं 25च्या पुढे कोण गेला ना असं मला वाटतं या श्रेयामध्ये अशा तरुण दिसतात. आता आपल्याला मनोगत लुईस तुस्कानो हे आपले मनोगत व्यक्त केलं. आपल्या सुवर्ण महोत्सवाचे अध्यक्ष मॅथ्यू लोपिज, उपाध्यक्ष मिस्टर जाधव आणि प्रमुख पाहुणे संध्या आणि आपले सर्व गुरुवर्य ज्याच्या हाताखाली आपण घडलो ते सर्व गुरुवर्य आणि माझ्या प्रिय क्लासमेट मित्रमैत्रिणींनो, आजचा दिवस खूप भाग्याचा आहे. आपण सुरुवातीला गायन केलेलंच आहे, कारण 50 वर्षात जी ताटातूट झाली होती ती आज आपण एकत्र इथे आलेलो आहोत. या 50 वर्षामध्ये खूप काही होऊन गेलं. आपण विखुरलं गेलो, कधी रोडवरून भेटलो तर धावतेच सलाम केली, परंतु प्रत्यक्षात आपण कधी बोललो नाही. आज खूप आनंद होतो अशासाठी की आपण एक स्नेहभोजन घेणार आहोत. आजपर्यंत आपण भेटलो, बाय बाय केलं, परंतु आज आपण एका थाळीत खाणार आहोत. याचा खूप आनंद आहे. आणि ह्या आनंदात सहभागी जे आहेत ते आपल्यामधलेच, ज्यांनी गेली 2-3 महिन्यापासून खूप प्रयत्न केले. प्रत्येकाचा ॲड्रेस आहे, माणूस आहे त्याचा ॲड्रेस आहे, परंतु स्त्रियामध्ये त्या 2 घरच्या पाहुण्या असतात. माहेरी आहेत की सासरी आहेत. माहेरचं नाव माहीत असेल तर सासूर कुठे ते माहीत नाही. ह्यामुळे त्यांची खूप कुजंबणा देखील झाली असेल, परंतु त्या लोकांनी खूप मेहनत करून आपल्या 164 विद्यार्थ्यांशी त्यांनी कॉन्टॅक्ट केलं आणि खूप चांगल्या तऱ्हेने कॉन्टॅक्ट केलं. कारण मला काही फोन येत होते, आम्हाला भेटले आहेत काय करत. मी सांगितलं सगळ्यांनी या वेळातला वेळ काढा, पण तुम्ही या. आणि असं करून आज आपण एवढे जमलेले आहोत, ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि आज मला जे मानायचं आहे ते आपले गुरुवर्य प्राध्यापक वर्ग, कारण ज्यांनी आपल्याला घडवलं. अ आणि आ यामधला फरक आपल्याला कळत नव्हता. आज आपण जे उभं राहिले, मी जो उभं राहिले आहे त्यांचे श्रेय त्यांना जातं. मी जे जे काय केलं माझ्या आयुष्यात, उभ्या आयुष्यात, त्यांचं श्रेय मी माझ्या प्रोफेसर वर्गांना देतो. फादर भंडारीसारखे आज आपल्यात होते, मला खूप आठवण येते त्यांची. कारण संडासची टाकी पॅक झाली आहे, चोकअप झाली आहे, आले आमच्या पाठीमध्ये हात मारला, आम्हाला चोबा खाली नेलं, आम्ही ती टाकी खाली केली. खूप काही अशा शाळेतल्या गोष्टी केल्या, खूप आठवण येते शाळेमध्ये. आणि 1972ची बॅच नावाजलेली बॅच होती. आपण एक नाटक देखील सादर केलं, आपल्यामध्ये हुशार विद्यार्थीसुद्धा होते. आणि मला एक आणखीन आठवते, आल्या आल्या त्यावेळेला KG, अपर KG, लोअर KG वगैरे काही नव्हतं. माझं पहिली एंट्री पहिलीमध्ये जरा वयाने थोडा उंचीने मोठा असल्यामुळे तेरसबाईची मला आठवण येते. तेरसबाईने मला बोलावलं, बाळा दुकानावर जा, 2 वडे आणि चहा सांग. आता मी वडे आणि काय त्यावेळेला नीट ऐकलं नव्हतं. मी गेलो, 2 बटर आणले आणि चहा. मग बाई बघितल्यानंतर मला सांगतो ना, मी तुला लिहून देतो, जा हे परत दे आणि वडे घेऊन. मग मी आलो त्यांच्या स्टाफ रूममध्ये, त्यांना दिले
आणि तेव्हापासून मग माझं सगळंच सोशल वर्क चालू झालं. शिक्षकाबरोबर आपण खूप चांगले प्रयत्न आणि संबंध प्रस्थापित केला. आज मला खूप बरं वाटतं की मी जेथे जेथे जातो, अख्ख्या इंडियात फिरलो, पण सगळ्या ठिकाणी मला आपली विद्या कामात आली. ह्यांचे प्रोफेसर वर्गाचे जे माझ्यावर हे प्रेम होतं, त्यांची जी शिकवण होती ती खूप कामात आली. मला आठवते की त्यावेळेला खूप लोक, खूप मुलं अशी परिस्थितीमध्ये राहून गेली. काहीने अर्धवट शाळा सोडल्या, काहीने पूर्ण केल्या. परंतु आज मला सुद्धा खूप बरं वाटतं की माझं क्षेत्र निराळं. मी एक बिझनेसमॅन, ऑटोमोबाईलमध्ये काम करणारा माणूस, मुंबईसारख्या ठिकाणी माझं कलाटणी झाली. आणि ती केवळ फादर भंडारी आणि फादर नॅप गोन्साल्विस याने मला सिनियर कॉलेजमध्ये ढकललं. आणि आज जी आपल्या समोर जी वास्तू आहे ती माझ्या समोर झालेली आहे. त्याला परमिशन मिळालेलं आहे, ते पण ग्रँड हे आलेलं आहे, एडेड. अशी परिस्थितीत मी काम केलं, अजूनही करतो आहे. आज पण माझी मिटिंग आहे तिथे आणि उद्या पण आहे. अशा परिस्थितीत मला खूप बरं वाटतं की आपण समाजात येऊन आपल्या पोरासाठी आपण काहीतरी करतो. ह्या लोकांनी सुद्धा तेच केलं, आपल्याला घडवलं, खूप काही दिलं आपल्याला. मी बोललो ना, आणि आमधलं काय कळत नव्हतं, वेळच राहिलो असतो आपण आजपर्यंत. परंतु त्या लोकांनी आपल्याला सगळं शिकवलं, खूप मोठं केलं. आज क्रिकेटच्या भाषेत सांगायचं म्हणजे आपल्या मॅनिटरी ओव्हर चालू आहे. सगळे 70च्या वर असतील मला वाटतं, बहुतेक 65-70च्या वर असतील. मी 71 रेडिंग आहे. तर मग अशा वेळेला आपण दर वर्षाला एकदा तरी जमायला पाहिजे. खूप मजा येते, खूप लोक भेटतात, विचाराची देवाणघेवाण होते. आणि जे का आपण जेवण तर रोजच घेतो, पण आजच्या दिवशी जे आपण जेवण घेणार आहोत त्याला खूप निराळच हे आहे. म्हणून आपण वर्षाला एक तरी वेळा यायला पाहिजे, भेटायला पाहिजे. सगळ्यांचे नंबर ठेवा, मोबाईल झाले आहेत, व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवा, कोण आजारी आहे, कोण काय आहे. आता नुकताच 2 माणसं आजारी आहेत, आपण भेटू शकतो, फोन करू शकतो मोबाईल असेल तर. आणि हे करायला पाहिजे. 10-11 वर्ष आपण ज्या शाळेत काढली, 11 वर्ष काढली एका शाळेमध्ये, त्या शाळेत त्यानंतर आपलं कर्तव्य काय. आणि आता आपण रिटायर आहोत. जसं आपण आपलं नातवंड सांभाळतो तशी आता इतर प्रेमसुद्धा सांभाळायचं आहे. आणि मला पुन्हा एकदा एक सांगायचं आहे की आपल्यामध्ये त्यावेळेला खूप काय झालं असेल, आम्ही भांडलो आहे, शिव्यागाळ केली आहे, खूप केलं आहे, पण ते त्यावेळेला आपली अक्कल पण तेवढीच होती, सुचत पण तेवढंच होतं. आता आपल्या डोक्यात खूप काही भरलं आहे, खूप काय नॉलेज आहे, चांगली भाषा बोलतो, चांगल्या मान सन्मान आपण देतो. आणि ह्यामध्ये आपण चांगल्या तऱ्हेने वागून चांगल्या ठिकाणी जाणं. आणि आता जाणं येणं काय, कुठे मैतावर जाणं. आमचे पुण्यात आहेत बिटो सर, यांची पण मला खूप आठवण येते. ते जेव्हा जातात एंतरला तेव्हा खूप परिवर्तन होतं. सगळे लोक शांतपणे वाट बघत असतात त्यांची, आणि ते काय प्रार्थना करतात. त्यांच्याकडे इतिहासाचा ठेवा आहे, ते खूप काही जुळून सांगत जातात आणि माणसाला ते पडतं. आणि आपल्याला पण वाटतं की मी आज एंतरला आलो, खूप बरं वाटलं, 4 शब्द ऐकायला मिळाले जे माझ्या कानावर कधीच पडले नव्हते. त्याबद्दल बिटो सरांना मी धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा हे सर्व जे स्टेजवरती आपले गुरुवर्य बसले आहेत, प्रोफेसर बसले आहेत, यांनासुद्धा धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. आणि टीचिंगमधले काही अजून आपल्यामध्ये नाही आहेत, आपण बोलू शकलो नाही. नॉन टीचिंगमध्ये सुद्धा आपण कोणालाच बोलवलं नाही. त्या लोकांची सुद्धा आपल्यावर कृपा आहे, छाया होती, त्यांची देखील मी आज आठवण करतो. आणि आपल्यामधून जे कोण गेले आहेत या 11 वर्षाच्या काळामध्ये, आणि त्यानंतर सुद्धा आमचे माझे खास मित्र, माझ्या जोडीला बसणारे उठणारे हे आज नाही आहेत. हे बघून मला थोडंसं म्हणजे खूप वाईट वाटतं. म्हणून त्यांना देखील आपल्या स्वर्गीय पित्याने त्यांच्या नंदनवनात सामावून घ्यावे. आणि ते सुद्धा आज आपल्यावरती लक्ष देऊन असतील की माझे बंधू, माझ्या बहिणी आज कुठे जमल्या आहेत, काय करतात. आता शेवटी जाताना मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि पुन्हा एकदा सांगतो की आपण एकत्र राहूया, एका छत्रीखाली राहूया.
जे काही शेवटचे आपले राहिले आहेत ते आपण चांगल्या तऱ्हेने घालूया. आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो. आभार. थँक्यू. वेदना आहे प्रत्येकाची, आपण भेटतच राहिलं पाहिजे, तर प्रत्येकाला आनंद होईल. आता नाझरेथ सिल्वेस्टर लोबो उर्फ बिटू, नाझरेथ सिल्वेस्टर लोबो उर्फ बिटू हे आपले मनोगत व्यक्त. माईक पडला आज. विषय असा होता की 2 महिने अगोदर बिशा चिंचोटीने मला चिंचोटीने मला व्हॉट्सअपवर एक लिस्ट पाठवली SSC बॅच 71-72ची. आणि मी सगळी ती नावं बघितली की मी बिशाला फोन केला की तू सगळी नावं कुठून काढली. तेव्हा मी ऑफिसमध्ये होतो माझ्या, बसल्या मी सगळी नावं चेक केली. अरे एवढी नावं आणि 161 लोकांची नावं होती, यांना शोधून यांनी कुठून काढली ती शाळेतून घेतली. नंतर गेल्या महिन्यात मायकल डिक्रूज माझ्याकडे आला होता. मायकलला मी सगळं मायकल बिशाने मला लिस्ट पाठवली आहे, पण त्या ह्या वर्षी आपल्याला 50 वर्ष होतात, आपण सगळं एकत्र जमूया. अरे पण बिलकुल कसं काय हे शक्य आहे, एवढे लोकांना कसं कॉन्टॅक्ट आहे. त्या प्रयत्न तर करूया ना आपण, माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत ना, काही काही भेटतात मला. मध्यंतरी माझे जे क्लासमेट होते त्याला विसरून मी क्लासमेटच्या मागे होतो, तर क्लासमेट सोडून दिल्यानंतर परत क्लासमेटच्या मागे आलो. तर आता विचार केला, चला मी दोघांना फोन मारला, मॅथ्यू बानबाट, सिरिलला, मॅथ्यू आपला बावखालचा, सिरिलला, मेंडिसला, आम्ही एकत्र एका रविवारी जमलो 4-5 जण. आणि विचार मी केला, चला आपण करूया. किती लोक जमतील, म्हणजे जमतील ते बघू, पण आपण एक काम करूया, पुढच्या रविवारी परत एक मीटिंग कॉल करूया. तेव्हा आम्ही 5-6 जणांचे 8-10-12 लोक जमली मीटिंगसाठी. मी विचार केला की आता खूपशा लोकांना इंटरेस्ट आहे याच्यात. मग आम्ही बसलो, सगळा स्टडी केली त्याच्यावर. ह्या मुली कुठे राहतात, काही मुली आमच्या रिलेशनमध्येच आलेल्या आहेत, गेलेल्या आहेत. मग आम्ही विचार केला की सगळ्या डोर टू डोर जाऊन सगळ्यांना भेटायचं, विशेषतः ज्या लेडीज आहेत त्यांच्या घरी जायचं. खूप लांब लांब दिलं होतं. ती कॅथरीन डिसिल्वा तर पालीला, तेरेजा मुळगावला, विल्सनला घेतला. विल्सन त्यावेळेला नाही तर भटकतच होता वाडवळच्या गावात, त्याला सगळे रस्ते माहीत होते. मला बरोबर घेऊन जायचं, बस स्टॉपवर उभा करून ठेवायचा, त्याला एकटा जायचा, 2 तास मी इकडे बसायचा. पण चालेल, त्याला जमलं, ते आम्हाला जमलं नाही एवढं. तो अत्याचार फादर भंडारींनी केला, तेव्हा एकत्र ठेवलं असतं तर आम्ही त्याच्यासारखं, आम्ही पण कमी नव्हतं, आम्ही पण आमच्या बायका आलो. त्याला जमतं, आम्हाला काय जमत नाही, अजूनही जमेल आम्हाला, काय करणार. काही वर्गमैत्रिणी मित्र बोलले आमच्या मांड्या दुखतात, आम्ही कशा येणार. अरे मांड्या तुमच्याच नाही दुखत, येणाऱ्या 90% 25% मांड्याच दुखतात, सर्व कोणच चालू शकत नाही. आता असं करता करता आम्ही सगळं विचार केला, खूप बरं वाटलं. मग शिक्षकांना बोलवायचं ठरलं. मी बोला परेरा मॅडम माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असतात, व्हॉट्सअपवर मेसेज असतो, मार्था मॅडमसुद्धा मी कधीतरी काढू शकतो, बाकी तुम्ही हे करा. नंतर माहीत पडलं आपले खूपसे शिक्षक गेले, शिक्षिकाही गेलेत, सिसिलिया मॅडम गेल्या. हे सगळ्या दुःखाच्या गोष्टी होत्या, इकडे आपल्याला आपण जमा करू. खूप खूप दुःख आपल्या आयुष्यामध्ये झालेले आहेत. आपले वर्गमित्र वर्गमैत्रिणी गेलेले आहेत, त्यांची अपत्य गेलेले आहेत, त्यांचे जीवनसाथी गेलेले आहेत. तर कसं काय हे आपण हे करणार. तरी पण आम्ही प्रयत्न केला, आम्ही सगळं जमलो, प्रत्येकाच्या घरी गेलो, त्या लोकांनी सुद्धा आम्हाला इंटरेस्ट दाखवला, आम्ही येऊ. खूप बरं वाटलं. आणि ह्या प्रोग्रामला, आजच्या प्रोग्रामला तुमच्या सगळ्यांचं सहकार्य लाभलं. शिक्षकांना मी बोललो, पत्की सरांशी बोललो की सर आम्ही एक माती होतो, त्या मातीचं तुम्ही मटकं केलं आम्हाला, म्हणून आम्ही आता व्यवहारामध्ये आहोत, नाही तर आमची परिस्थिती काय ते आम्हालाच माहीत होती. तसंच वर्गमित्रमैत्रिणींना बोललो की आपण शाळेत असताना एक शून्य होतो, शाळेतून बाहेर पडलो, आपण प्रगती केली, आपलं करिअर केलं, आपला संसार केला, सगळं केलं, आपण खूप प्रगती केली. आता आपण सगळे 65च्या वरती आहोत. आता आपण परत शून्यामध्ये आहोत. कोण कोठे होता, कोण तुम्ही काय केलं, कोणाकडे काय आहे, कोणाला काय, त्याचं काही पडलेलं नाही, काही गरजही नाही. पण आता एक शून्य आहे ना, मोठा शून्य एवढाच. अनंत कानगर धडा आठवला, प्रगती म्हणजे मोठा शून्य, ते मला आता कळालं. 10 गेले राहिला शून्य, 10 लाखांतून 10 लाख गेले राहिले शून्य. पण आता हे खूप बरं वाटलं मला. आपण सगळे एकत्र भेटलो. इकडे गुरुवरे आहेत, गुरुवरे का आपले सर येथील गावात ते म्हातारे झालेले आहेत. अरे गुरु कधी म्हातारे होत नाहीत, गुरु कधी रिटायर होत नाही, गुरु कधीच म्हातारे होत नाही. म्हातारे आपण होऊ, आपण विद्यार्थी आहोत.
गुरु कधीही म्हातारा होत नाही, विद्या कधीही म्हातारी होत नाही आहे. विद्या कधी म्हातारी होत नाही आणि गुरु रिटायर होत नाही आहे. आपण रिटायरचे टायर होऊ, पण गुरु रिटायर होत नाही. हे मी आवर्जून सांगतो तुम्हाला. आपले गुरुवर्य कुठे भेटतील तुम्हाला रस्त्यामध्ये, तुम्ही कितीही घाईत असाल, तुम्ही तुमची गाडी थांबवा, त्यांच्याची विचारपूस करा. त्यांना एवढा आनंद वाटतो की त्यांचा तो तरी एक दिवस खूप चांगला जातो. मला त्याचा अनुभव आहे. मला बाहेर पडत असताना माझ्या वर्गमित्र भेटला, मी सगळं काम बाजूला त्याच्याशी खूप गप्पा मारतो, खूप बरं वाटतं, जुन्या आठवणी काढतो आणि कधी कधी चिडवतो. ह्याचा बिस्या त्याचा बिस्या, तो हे ते आपल्याला सगळं ते फादर भंडारीपासून सगळं माहिती होतं. तो पण नावाने हाक मारायची आणि फादर भंडारीचा मी लाडका होतो. फादर भंडारी मला कशाला मारत होता ते आजपर्यंत मला कळलं नाही. आणि एकदा मी काय फादर भंडारीकडे एवढा लाडका होतो की स्लीपरनी मार खाणार मी एकटाच असेल. मला वर्गात आला की पहिली सुरुवात मी तुला ठोकायची. नंतर हेमंत माझ्या बाजूला बसला होता. एक दिवशी मला मारत असताना ती छडी चुकून मी बाजूला हेमंतला लागली, मला काढला बाहेर आणि तो चप्पल मला वाटतं त्यांनी सोल एकदम चपटा करून ठेवला, एवढं ठोकलं. घरी जाऊन सांगितलं तर वरून बाबाने दुसरं ठोकलं. आता मला काय बरोबर सत्याचा वाली कोण नाही आहे, काय करायचं कळलं की नाही. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण सगळे आलो. मध्यंतरी लुईस बोलला की आपण पुन्हा भेटूया. मला तर असं वाटतं की आपण पुन्हा भेटूया. ज्या लोकांनी ह्या सुवर्ण महोत्सवाचा आनंद लुटण्याचं भाग्य मिळालं ते लोक खूप भाग्यवान आहेत. ज्यांनी ते सुवर्ण संधी घालवली त्यांना पुन्हा परत असं भाग्य येणं नाही आहे. त्यांनी खूप मोठी चुकी केलेली आहे. कामं सगळ्याला असतात, पण आपले कामं टाकून कामाच्या मागे असे सुवर्ण संधी घालून असं मला तरी वाटतं. आणि मी सगळ्यांचे आभार मानतो. खूप लांबवरून तुम्ही आलेले आहेत. परत आपण भेटूया. आपण व्हॉट्सअपच्या ग्रुपवर आहोत. एकामेकाची देवाणघेवाण करूया विचाराची. कोण कुठे अडचणीत आहेत, कोण कुठे आहेत, एकामेकाला भेटलं तरी खूप बरं वाटतं. आपण एक पिकनिक करूया, आपल्या शिक्षकांना घेऊन द्या, वन डे पिकनिक करूया. मी अरेंज करेन, मला तुम्ही फक्त सांगा. येताना तुम्ही दुसरे तुमचे जीवनसाथी आणले तरी चालतील. कळलं की नाही. आता दुसरं काय बोलायचं. मनोगत असं आहे की माणसाने आपण मोठे झाल्यानंतर पैसा पुष्कळ कमवला, पण बिटूने मला बोलवलं ना, तेव्हा बिटूने मला सांगितलं बाईकला इकडे बस, काळा चहा दिला. मला पैसा नको आहे, मला तुझ्यासारखं मित्र पाहिजे. तू कधी माझ्या घरी आणि बस आपण बोलू. मग हा जो विषय निघाला आता की मी बिटूच्या घरी गेलो. बिटूला मी सांगितलं की आपण काय करायचं, आपण सगळ्यांना बोलूया, 50 वर्ष होत आहेत. आणि त्याच्यानंतर आम्ही सगळी सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये बिटूचा सहभाग म्हणजे नादेस सिलेस्टर लोबो याचा सहभाग महत्त्वाचा आहे. आणि मग आम्ही पुष्कळ ठिकाणी फिरलो. तर महत्त्व त्याने जे सांगितलं की ज्यांनी संधी गमावली त्याच्या पदरात काहीच पडलं नाही, पण तुम्ही इथं आलात, संधीचं सोनं केलं, त्याबद्दल परत तुमचे मी आभार मानतो. आता आपले शिक्षक मनोगत व्यक्त करतात. फादर आहेत आणि गुरुवर्य आहेत म्हणून ते मी काढतो. अध्यक्ष श्री आपले मित्र मॅथ्यू लोपेश, उपाध्यक्ष लेमन जाधव, संध्याताई, प्रमुख पाहुणे आणि माझे सगळे गुरुवर्य आणि उपस्थित मित्र आणि मैत्रिणी. मी माझी हे सांगतो की मी फार मोठं भाषण कलाकार नाही, केवळ शाळेच्या पलीकडे कोणतीही पायरी चढली नाही एज्युकेशन डिपार्टमेंटची. त्यामुळे जेमतेम आहे इकडचं तिकडे, लक्षात घ्या तुम्ही आणि मान्य करा. थोडंसं कधी वाचायला मिळालं तर वि. स. खांडेकरांचं मी थोडंसं वाचन केलेलं आहे, कथा कादंबरी, आणि त्याच्यातले 3 मी माझ्या आयुष्यासाठी पाठ करून ठेवलेले आहेत. पहिला मुद्दा, रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचं नातं श्रेष्ठ असतं. तो मुद्दा मी पहिले इथे सुरुवात करतो. मित्रांनो, 50 वर्षानंतर आपण भेटतोय केवळ मैत्रीपोटी, वर्गमित्र म्हणून. ती हा काही जोक नाही आहे.
आणि त्यासाठी मी तुम्हाला सांगतो की मी आणि ब्रिटो होतो, मला आमच्याकडे आमच्या विभागाची जी जबाबदारी दिली होती मायकलने आणि ब्रिटोनी. मी गेलो एकाकडे, आपल्या वर्ग मित्र, आम्ही सकाळी निघालो 10 वाजता, पण जाऊया, गाववाईज लिस्ट काढली होती. तर तो मला म्हणाला, एक मित्र म्हणे मी 11वी नापास आहे. अच्छा ठीक आहे बाबा, मी काय MBBS सर्टिफिकेट घेऊन तुला दाखवायला नाही आलं माझं, मी मॅट्रिक पास आहे की ते मला पण माहिती नाही. अशा परिस्थिती, पण आपण एकत्र भेटतो हे ह्या मुद्द्यासाठी मी आलो. 2-4 महाशय असे भेटले की ते 10वीतून 11वीत, 11वीतून 10वीत म्हणजे मागच्या वेळेला आमच्या बरोबर होते आणि आता गेल्या वर्षी त्यांच्या बरोबर गेले. कोणा आपल्या अगोदरच्या सिनियरच्या बॅच मध्ये. म्हटलं असं कसं रे बाबा, माझ्या बाजूने तू बसलेला मानव विद्यार्थी, तुम्ही असं कसं? मग त्यांनी मला चुकून नेलं आणि माझ्याही लक्षात आलं नाही. 72ची बॅच आणि लक्षात नाही आलं हे. फादर भांडारीने बघितलं तर काय सांगतील आता तुला. ठीक आहे. दुसरा की फादर भंडारी त्यावर सर आमच्यावर फार अन्याय केला हो. 8वी पासून आम्हाला मित्र आणि मैत्रिणी बाजूला केल्या. त्यामुळे कदाचित यांनी बिटूने सांगितलं ना की सोयरीक झाली असती. हां, पण फादर भंडारी फार हुशार होते, दूरदृष्टी होती त्यांची. सोयरीक झाली असती, आमची लग्न झाली असती आपसात आणि मग शाळा नाही, लग्न झाले असल्यानंतर मग कधीतरी घरामध्ये भांडण लागते, नवरा बायकोचं भांडण होते. आणि त्यावेळेस तू मला माहिती नाही का की शाळेत तू रोबोट आणत होतास का? आणि आमची बाजू, आमचं पार्ट नमती बाजू होती विद्यार्थ्यांची, यांची बाजू मजबूत. कारण जे म्हणून की फादर भांडारीने त्यावेळेला सोडून आम्हाला निराळ काढलं 8वीलाच. खूप दृष्टीने सगळ्यांनी सांगितलं, मान्यवरांनी आपल्या मित्रांनी चांगल्या भाषेमध्ये सांगितलेलं, मी काय जास्त काय सांगू. पण एक 2-3 मुद्दे सांगायचे की आपण परमेश्वराच्या कृपेने, आशीर्वादाने जे काय हातपायाला सुख आहे त्या जोरावर इकडे आलेलो आहोत. हे सर्वप्रथम मी देवाचे आभार मानतो. पण सर अतिशय राहवत नाही म्हणून सांगतो की आपल्याच पिढी बॅच म्हणे 65-70च्या वयातले 2-4 महिने, हां त्याच्या अगोदर मी पहिले इथे सुरुवात करण्या अगोदर आपल्या रोजाड आहे तिकडे आहेत का? केलं त्याने PhD कशामध्ये केली? हां कशामध्ये? कॉमर्स मध्ये PhD. आणि रोझा डायचा मुलगा बँक ऑफ अमेरिकेचा व्हाईस प्रेसिडेंट, बोर्ड ऑफ डायरेक्टर. बँक ऑफ अमेरिकेचा बोर्ड ऑफ डायरेक्टर आहे. खास अभिनंदन. 19 वर्ष मी एक बिझनेस चालवतो, मेडिकल आहे माझं स्वतःचं. ते एका मार्गदर्शनामुळे मला लागलं, त्यामुळे माझी जी तब्येत दिसते ना ती त्यामुळे बरी आहे. नाही मला चहा प्यायला सुद्धा पैसा नव्हता माझ्याकडे. असं एनिवे, तर आता 10 वर्षानंतर जे कोण भेटतात कुठेतरी सोपार बाजारला, नंदाखा चर्चला, निर्मळ चर्चला, ते एक कैफियत सांगतात ना सर, ते ऐकून वाईट वाटते. म्हणून पहिले मी काय शब्द वापरतो की देवाला धन्यवाद आहे की आपण निदान आपण, आणि मी आपल्यापैकी कोणाशीही मी कॉन्टॅक्ट केला नाही या बाबतीत, ज्या पर्सनल गोष्टी आहेत ह्या आपल्यापैकी मी कोणालाही कधी विचारणे की कोणी मला सांगितलं. पण सांगतात की काय सांगतात, मी घेतो 5 मिनिटे घेणार, मी आज मुद्दामून घेणार, हा चान्स मिळालेला आहे म्हणून. तो 11वी नंतर ग्रॅज्युएट वगैरे झाला आणि त्याने म्हणजे चांगल्या सरकारी ऑफिसमध्ये कामाला लागला, पुढे प्रमोशन मिळत गेलं आणि नंतर आता तो रिटायर झालेला आहे. आणि रिटायर झाल्यानंतर संध्याकाळी रात्री 10 वाजता त्याला मुलाला फोन आला, अरे बाबा आईस्क्रीम खायला, मे महिन्याचे दिवस आईस्क्रीम खायला विरारला जाऊया का? अरे चल ना. 2 छोटी नातवंड होती, ते घेऊन रात्री 10 वाजता घरून गाडी घेऊन निघाली 4 व्हीलर. हा वडील म्हणजे आजोबा तो असा हॉलमध्ये बसलेला आहे. मिसेस शिक्षिका होती मला वाटते, काय गैरसमज करून घेऊ नका प्लीज. आणि त्यांनी काय बोललं नाही. आता TV बघतो, थोडे पेपर वाचतो, असं करत 11:15 वाजेपर्यंत 2 छोटी नातवंडे घेऊन गेलेला मुलगा कारमध्ये विरारसारख्या ठिकाणी. आलं मनामध्ये एक धास्ती होती. तर ती आल्यानंतर मुलगा काय बोलला, तुला एवढ्या वेळ जागा राहायची काय गरज होती? आणि मिसेस काय म्हणते, समजून घ्यायचं होतं काय? मिसेस म्हणते याला मी कत्तापासून नाही सांगा त्यामध्ये झालं. म्हणजे नवरा बायको एकमेकामध्ये राहायचं असते. आपल्या मुलासमोर आपलं इन्सल्ट कधीच करून घ्यायचं नसतं. गुड. हे TCS मध्ये कोणत्याही वेळेला एकदा त्याने नाकारलं, परत जायची तयारी, मी त्याने स्वतःहून नाकारलं.
पण परत गेला तर अमेरिकेला त्याला 3 वर्षाचं बॉन्ड आहे. म्हणजे माझे 2 नातवंड आणि तो गेला तो परत इकडे येईल मला भरोसा नाही. ही वस्तुस्थिती झालेली आहे. म्हणून त्यामुळे काय सांगतो मी की मला काय हा थोडंसं वैयक्तिक वेदना आहेत, भावना आहेत. कोण सांगतात, कोण अक्षरशः रडून 3 माणसाने सांगितलं की माझे पैसा आहे, पण कोण विचारत नाही. घरामध्ये सुद्धा मनाच्या वेदना आहेत. हां, आणि मग त्या दुसरं सांगितलं की वि. स. खांडेकर सांगतात गरजवंताला अक्कल कमी असते. असं वि. स. खांडेकरचं दुसरं आहे. आता आम्ही वयामध्ये आम्ही गरजवंत, मी बिटूला फोन करतो, बिटू तू थांब रे, मी काय बोललो तू नाही ते फोन. दानम सत्यम कंठस्य भूषणम श्रोतस्य भूषणम शास्त्रे भूषणे की प्रयोजनम शैले शैलेन माणक्यम मौतिकना गजे गजे सज्जन नाही सर्वत्रम चंदनम न वाले. आमची वेळ अशी हाताचं भूषण दान करणे थोड्याफार प्रमाणात. हे त्याचा त्या वडीचा अर्थ आहे की आपण काही प्रमाणात सत्यम कंठस आपण कोणाची लावालावी करायची नाही. सत्य काय ते बोलायचं ना, अन्यथा गप्प बसायचं. ही आपली आताची परिस्थिती. हां, श्रोतस्य भूषणम शास्त्रे, चांगलं बायबल वाचा, गीता वाचा, सगळ्या गोष्टी ह्या वाचून त्याचं. आणि भूषणही की प्रयोजन म्हणजे भूषणाशिवाय माणसाच्या जीवनाला शून्य अर्थ आहे. म्हणून भूषणे शैले शैलीनं माणक्य म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये कस्तुरी नसते हरणीच्या. मौतिक ना गजे गजे, मोती हा हत्ती, प्रत्येक हत्तीच्या मायामध्ये. सज्जन नाही सर्वत्रम, सज्जन सगळ्या ठिकाणी तुम्हाला भेटणार नाही. कुठे कुठे गोंधळ घालणारी माणसं असतात भरपूर. आजचं जग असं आहे. आणि चंदनम न वने वने म्हणजे प्रत्येक मैसूरच्या जंगलामध्ये चंदन आहे, बाकी भारतात कुठेच नाही. ठीक आहे, हे झालं एवढंच. आणि रजा घ्यायच्या अगोदर एक सांगतो, आयोजकांचं फार मोठं अभिनंदन आणि कौतुक करतो की एका पिक्चरमध्ये मी बघितलं होतं मराठी पिक्चरमध्ये बोलत त्रास देतात. रमेश भाटकरांनी ना एक IPS के IAS मुलगी, कोणता पिक्चर मराठी माहिती नाही, थोडंसं मुलीने उत्तर दिलं की एवढ्या मोठ्या म्हणजे सगळ्यात महान असा लोकशाही राष्ट्र जगातलं सगळ्यात मोठं, त्या लोकशाही राज्यामध्ये मायनॉरिटीतले 2 माणसं उच्च पदावर आहेत. त्यावेळेला डॉक्टर APJ अब्दुल कलाम राष्ट्रपती होते आणि डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान होते. म्हणून त्यावेळेस मला त्याविषयी अभिमान आहे की 2 मायनॉरिटी. आज आयोजकांनी संध्याताई आणि जाधव आपल्यापैकी कोणी कमी त्याच्यावर कुरकुर केली नाही. ते दोघं इकडे एकमेव आहेत बोळीचे, आणि त्यांना तुम्ही मान दिला म्हणून तुमचे मनस्वी आभार सगळ्यांच्या वतीने. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यामुळे त्यांना आज स्पेशल म्हणून त्यांना जागेवर बसलं. तसंच आपल्यामध्ये आपण सगळ्यांनी मनोगत सांगितलं, पण आपल्या भगिनीने कोणीही मनोगत सांगितलं नाही. तरी आपल्या घासाचे प्रतिनिधित्व करणारी बेबी डिमोनके, आम्ही बेबी डिमोनकेच बोलतोय, तिने बोलायला लागणं भागच आहे. वर्गामध्ये बरी बडबड करत होती आणि आता बोलायला काय घाबरते. आता कुठे लाजात, आता लाजायला काय राहिले का? पटकन सर, अरे तुम्ही शिका. माझ्या प्रिय वर्ग मित्र मैत्रिणींनो, आजचा हा दिवस आपल्या आयुष्यात स्वर्ण अक्षराने लिहावा असा आहे. आज आपण आपल्या आयुष्याचा नव्हे तर SSC परीक्षेसाठी पाठवलेल्या दिवसाचा सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहोत. आजचा हा दिवस आपल्याला मिळालेल्या बद्दल देवाला लाख लाख धन्यवाद. हा दिवस पाहण्याचं भाग्य आपल्या बऱ्याच वर्ग मैत्रिणींना मिळालेले नाही. ते इहलोक सोडून परलोकी गेले आहेत. त्यांना तसेच आपले जे शिक्षक मरण पावले आहेत त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी व त्या सर्वांना स्वर्गीय सुख प्राप्त व्हावे हीच त्या दयाधनाकडे प्रार्थना. आज या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमासाठी माझ्या येण्याची मनापासून इच्छा होती, परंतु काही अपरिहार्य कारणास्तव मी येऊ शकत नाही, तर क्षमस्व. आजच्या ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. आजचा हा कार्यक्रम आयोजकांनी ठरविल्याप्रमाणे व्यवस्थित पार पडावा ही सदिच्छा. हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी ज्या ज्या लोकांनी मेहनत घेतली त्या सर्वांना फार फार धन्यवाद. आता आपण सर्वजण 65+ झालेलो आहोत, म्हणजेच मावळतीला लागलेलो आहोत. आपले पुढील आयुष्य सुखासमाधानाचे जावो व आपल्याला चांगले आरोग्य लाभो हीच त्या दयाधनाकडे प्रार्थना. आपला वर्गमित्र डॉमिनिक रॉड्रिक्स. थँक्यू. म्हणून ते आजी आजोबा म्हणून अच्छा बरे विद्यार्थी होते, असे आयुष्यभर विद्यार्थी राहा. त्याने सांगितलं
जोपर्यंत मरेपर्यंत जगा. तसा म्हातारे आम्ही काय होणार नाही. कोणतरी मी आल्याबरोबर मला विचारलं केस काळे काळे केले पांढरे, पण मग मी दिसलो सगळ्याच काळा केस, मग मला दिसलंच नाही. तर मी एकदा असंच कलप लावून गेलो आणि कोण 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 म्हणजे मी त्रिमोसा मला एकदम बदललं. तर मला हे बरं ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे दिसून येतं. मला फार आनंद झाला, कारण म्हणजे 5-6 दिवसापासूनच ह्या आठवड्यापासून कधी 12 तारीख कधी 12 तारीख असं मला वाटायचं. कारण काही काही त्यानंतर आत्ताच भेटले आहेत, त्यामुळे तो एक उत्सुकता होती विशेषतः महिला मंडळाची. जसे भेटले असते पण विद्यार्थी पाहिजे, कधी काही एखादा हसतो, कधी कधी त्याचा आयबरोबर करतो, मग मला वाटतं आपला विद्यार्थी वाटतो असं. आणि मग तर मला फार आनंद झाला. म्हणता म्हणता 50 वर्ष झाली. मला पण यावर्षी SS येऊन 60 वर्ष झाली आणि इथे येऊन 52 वर्ष झाली नंदाखालला येऊन. तर फार सुंदर वातावरणात फार चांगली सोय केलेली आहे. तुमचं मनोगत तेव्हा मी तुमची SSC वाचता मी नव्हतो करत, त्या वर्षी माझी 71 झाली. मी BEdला गेलो होतो तेव्हा माझ्या तिथे एक चौधरी सर म्हणून 11वीला मराठी शिकायला आले होते. पण मी 8वी-9वीला संस्कृत छान संस्कृत बोललो तर मी सुद्धा सर संस्कृत आणि सायन्स शिकवायचो. मला एक सायन्सची नवी मुलांना तेव्हा मुलं वेगळे होतं ना, बऱ्याच जणांना वाईट वाटत होतं. असं ना असतं तर, पण आता मला असं वाटतं आता तसं असतं तर बरं वाटलं असतं आता. कारण मी फक्त मुलं काही काही मारतात, चिमट्या घेतात, अरे काय चाललंय, तर आपण काही डोळे जाऊन घ्यायचे असे. पण तेव्हा फार मुली बोलतच नव्हते, हो की नाही, बोलताना मोठं महापाप असं व्हायचं. तर ते आता सगळं फ्री झालं आहे. व्हेरी गुड. 50 वर्षामध्ये म्हणता म्हणता 25 वर्षे आपल्या आनंदात गेली. का ते फुल आता आहे 50 वर्ष कितीतरी निरोध आता आहे. गोठ्याचा की कोणाचे गुडघे दुखतात, कोणाचे सांग डायबिटीस आहे, BP आहे, ते तर कॉमन झालं आहे. असं म्हणजे पूर्वी कसं काय बरं आहे का, आता कसं तुझं डायबिटीस कसं आहे, तुझं BP कसं आहे, असेच गप्पा चालू असते आपल्याला. तो बरं आहे असा. आणि नातवंड आहेत त्यामुळे तो एक प्रश्नच आहे. या नंदाखेड शाळेत मी नेहमी आमच्या गावी गेलो सांगतो, एकच अशी शाळा आहे की सर्व तिथे मुलं भेटतात, कुठेच नाही. कारण वेगवेगळे आता मी इथे आहे, कोण कुठे, त्यामुळे तुमचं सर्वांचं अभिनंदन. आता वर्गात बोलत नाही असं मला एक 9वीचा मला सायन्सचा, त्याच्यावर मग सायन्सचा विद्यार्थी नव्हतोच. आपल्या साहित्यामध्ये डॉन बॉस्को सर होते, डॉन त्यांच्याकडे मी मदत घ्यायचो. वाढले ते छान, मग त्यांची मदत घ्यायचो मंगळाशीमध्ये. आणि 9वी मला शिकवलं. एकदा प्रयोगशाळेत गेलं, तिथे लॅबमध्ये बघायला गेलो, ऑक्सिजन शिकत होतो मी गॅसवर. मग आता शिकवायचं कसं मुलांना काय माहिती आहे. आणि मग मी त्यांना ऑक्सिजन प्राणवायू कसा करतात तो सरांच्या बद्दल घेतला. आणि मी अशी ती टेस्ट ट्यूब असते परीक्षा स्पिरिट लॅम्पवर ठेवली आणि मुलांनी शिकवायची होती, फटकन फुटली. मी त्याचा प्राणवायूचे गुणधर्म सांगत होतो की श्वासाला मदत करतं, आग विझवायला मदत करतं, आणि असं 5-6 गुणधर्म आहे. आणि ती फुटल्यावर मी सहज विरोध केला आणि प्राणवायू टेस्ट ट्यूब फोडायला मदत करतो असं मी सहज बोललो. 9वीमधली मुलं एवढी हुशार, काही मुलांनी पेपर गुंडून लिहिलं आणि शिवलेलं, आणि हा प्राणवायू टेस्ट ट्यूब फोडायला मदत करतो. माझ्या मुलांनी असं काय भलता सांगू नका, जास्त पुढे जाऊ नका. आणि दुसरं माझं सायन्स काढल्याला एक पण सुटलं, मुले पण सुटली. संस्कृतमध्ये माझं चांगलं होतं, संस्कृतसाठी घेतलं, पण माझं त्यावेळेस बोलायचा जरा दोष होता. मी पहिला 8 दिवस आलो आणि मुलं वाटलं अगं मुली नाही, आम्हाला इंग्लिश नाही, आमची मराठी मिडियम शाळा आहे. कारण माझं मी नाकात बोललो आणि ते कॅटलॉग आला पहिल्या मला 9वी कचं हे आलं त्या मुली. आणि ते एकही नाव मला वाचता आलं. पहिलेच नाव ते कन्सेप्शन का परसेप्शन म्हणून कुठली नाव आहे, ती शाळा कधी नाव ऐकलीच नाही. ते मग म्हटलं इंग्लिश मिडियम नाही म्हणजे मराठी. मग एका मॉनिटरला बोलवलं, मग ते नाव वाचायचं, बेस्ट करायचं. अशा गमती तिथे होत्या. भाषेचा हाच प्रॉब्लेम होता. तुम्हाला आठवत असेल माझं म्हणलं स्थानिक भाषेत बोललं की 10 पैसे दंड द्यायचे. तुम्हाला होतं का? आणि ते का माझे का 10 पैसे तरी मला बोलायचं. त्याची मला की आता मी नेहमी सांगतो आठवण जरा वेळेचा. तर आम्ही त्याच वर्षी 72ला पुरस्वाडीत गेलो होतो. आता समाजसेवाचा कॅम्प होता मराठ्यासह राऊत मॅडम मी तिथे गेलो. रात्रीचं मुक्काम आणि संध्याकाळी जेवण केलं, मुलीने केलं. दुसऱ्या दिवशी पण सगळे पोहे वगैरे केले. तेव्हा काय प्लास्टिकचं युग नव्हतं, वर्तमानपत्रच. काही वर्तमानपत्र आणले आणि प्रत्येकाने पोहे वगैरे वाढले. थंडीचे दिवस ते संपले, कागद संपले. आता काय केलं, मग काही मुली गेल्या आणि तिथे बजवलं. कॉलेजमध्ये खूप सागाची झाडं होती, सगळीच बोलायचे ना, फक्त मीच एकटा. आणि मग काही मुली ती पानं पुसाले आणि म्हणजे हगाची पानं घ्या, हगाची पानं घ्या, हगाची पानं घ्या. मला काय सांगायला म्हटलं हे काय हगाची पानं, हगाची असं बोललं.
ते हव्याचे नाही साध्याचे आहेत त्यापासून असे म्हणजे असे ते त्यावेळेची गोष्ट आहे. आता कोणी मराठी बोलत नाही मला सवय असेच म्हणजे फुलपाखरासारखे ते म्हणता म्हणता दिवस गेले तेव्हा बरं वाटतं. आता गेले दिवस परत येणार नाही, परंतु असं वाटतं किती लवकर दिवस गेले मात्र का परत येणार नाही. पण छान असे आनंद दिवस तिथे त्यावेळेचे शिक्षक. आता याच्यासाठी आम्ही वर्गात बोललो तुम्हाला असा एक जोक काढलं की असं वर्ग होता आपला 10वीचा वर्ग आणि ती मुलगी मैत्रिणी अशा बोललो बसल्या या कार्यक्रमाच्या वेळेलाच. म्हणजे माझ्यावर एक मुलगा होता हुशार स्कॉलर, तो नेहमी माझ्याकडे बघायचा हसायचा, पण मी त्याला भावच देत नव्हते. ते मुलं त्या मुलाला भावच देत नव्हता, भाव खातो. आणि मग नंतर तो मुलगा मोठा झाला, डॉक्टर झाला. जेव्हा ती पण त्याच गावात तो डॉक्टर झाला. आता मी त्याच्याकडे तपासायला जाते, तो मला बघतो 500 रुपये देतो. तो माझ्याकडे बघत होता, मी बघितलं नाही, अजून तुम्हाला बघायचे 500 रुपये देतो. तेव्हा मी बघितलं असतं बरं झालं असतं काय असं पण तेव्हा हे नव्हतं. आता मुलं मस्त आहे, आता मुलं बेंचवर मस्त बांधवीर काढतात, आई लिहितात, कोरतात वगैरे. बऱ्याच मुलांची मी कार्ड हे केले असते. आता एक म्हणजे बिट्टूसाने कार्ड वेळ असते, कधी कधी कार्ड विकतात, त्यांना आठवत नाही बिट्टूसा मला काय झालं ते पूर्वीचे आठवण लागल्याचे. छान जोड्या लावायचं काम मी मग वर्गात भूगोल शिकायचो, मी जोड्या लावून येत नव्हतो. तुम्ही लावा वगैरे चुकलं तर माझ्यावर यायचं. असे या दिवसामध्ये फादर मंडळाचं खरोखरच फार मोठे योगदान आणि साधू. मला त्यांनी इथे ठेवलं, MA केलं आणि खूप उद्देशन केला. तर मी फक्त एका वर्षासाठी आलो होतो. कारण का ही लोक खूप चांगले प्रेमळ आणि याचा फायदा आज मला पण झाला. खूप शिकले बरेच मुलगा PhD झाले, काही बँकेचे डायरेक्टर, बरेचसे मुलं बाहेर आहेत. मला त्या बाहेर सर होतं माझं भेटवून सुवार्तामध्ये लिहिलं होतं काही वर्षाने वसई केरळ होणार. म्हणजे केरळला खूप मोठे पॉश बंगले आहेत. आता मी सुद्धा बघितलं आम्ही पोर्टल पण कुलू एक केअरटेकर अगदी बघायचं तसं आताच बघते. आता तर काय हम जो हमारे होतो छान छान पॉश बंगले बांधले कोणीच नाही अशी वस्तू दिली आहे. हां तर तसं काय होणार नाही आता होऊन. याचा अर्थ असा नाही का प्रगती करायची म्हणजे पूर्वी काय की पूर्वी गांधीजी शिकलं चले जाव, आता म्हणावं लागलं की चले आव. हां कोणत्याही घरात पाहिजे. तर मी जास्त बोलतो ते खूप वेळ झालेला आहे महत्त्वाची भाषणाला आहे. तर तुम्ही असंच 50 वर्ष 75 कोणी सांगितलं होणार नाही. हां परंतु एक वय वाटतं शाळेची आठवण हे फार महत्त्वाचं आहे. माझा एक अनुभव सांगतो मला. तुम्ही एकदा इथून शिर्डीमध्ये माझ्या गावी जातो औरंगाबादला नाशिकला एक असं मनुष्यच म्हणा तू माझ्या शेजारी बसला एक वेगळ्या बघायचं मला असं बसतो गप्पा मला आवडतो गप्पा आणि आवडून जवळ तर मला तू त्याचा कार्यक्रम रद्द झाला आहे. माझा जीवनचं सिस्टर वाढला आहे त्यामुळे तो असं कारण पोस्टपोन केला. मला तो वाईटा झाला म्हणून एवढा मेकअप केला बायकल घेण्या घेतला आणि कार्यक्रम रद्द म्हणजे काय मागे रद्द झालं होतं. मग मायकेला फोन केला नाही म्हणजे या आम्ही खुर्च्या लावतो म्हणजे बरं झालं हे बा. तर अशा रीतीने शाल पण दिला. खरं म्हणजे मी शाल घेऊन आम्ही त्यापेक्षा सगळे येणार होतो त्या अंगावर घेऊन बोलायचं असं म्हणजे बरं दिसलं असतं एवढा मोठा नाही मी. तर तुम्हाला फार धन्यवाद. पुन्हा एकदा आणि मोठे जावा आदर्श व्हा पालकांचा असा नातवांचा आजोबा. आता आपण फक्त विचार माझा हेच बघा विचारातच सल्ला द्या. फुकट सल्ला देऊ नका मुलाच्या सवाल लुडबुड करू नका. हां मागे एक जुना पिक्चर होता फार जुना जय पोरा कागज. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. उपाध्यक्ष हेमंत, प्रमुख पाहुणे संध्या मुळे, उपस्थित स्टेजवरील आपले शिक्षक मान्यवर आणि उपस्थित आपण सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी. आजचा दिवस आपणासाठी खरोखर अविस्मरणीय असणार आहे, महत्त्वाचा असणार आहे आणि तुम्हाला हा दिवस तुमच्या स्मरणात कायमचा राहणार आहे. आज तुम्ही घरी जाताना तुमचं मन 16 वर्षाचं असणार आहे मात्र शरीर 65-66 वर्षाचं असणार आहे. खूप हलकं हलकं वाटणार आहे कारण जवळजवळ 50 वर्षानंतर आपण एकत्र येत आहोत आणि ही सध्या काळाची गरज आहे. एकत्र येणं बोलणं चालणं ही काळाची गरज आहे. आजच्या दिवशी आपले सेंट जोसेफ हायस्कूल शिक्षण संकुलाचे प्रिन्सिपल, मॅनेजर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, त्यानंतर आपले वर्गमित्र वर्गमैत्रिणी हे जे दिवंगत आहेत ज्यांनी जगाचा निरोप घेतलेला आहे त्यांच्या स्मृतीस मी अभिवादन करते आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देते.
आज तुम्ही शिक्षकांना तुमच्या आनंदामध्ये सहभागी करून घेतलं आणि तुमचा आनंद कदाचित आम्ही शिक्षक उपस्थित राहिल्यामुळे द्विगुणित झाला असेल. बरेच शिक्षक कमी झालेले आहेत आपल्या ह्या जगामध्ये नाहीत आणि आम्हाला पण येणं आम्ही खूप विचार केला की उद्याचा दिवस कसा असेल त्यावर आपलं जाणं अवलंबून असणार आहे. आणि मार्था मॅडम तर मला रोज फोन करून विचारायच्या, काय करणार, 6 जण आमंत्रणाला आलेले, कसं काय करायचं. म्हटलं काय नाही, तू तयारीत राहा, मी येते. आणि अशा प्रकारे मार्था मॅडमला सुद्धा मी आज घेऊन आलेले आहे. आणि ते घरामध्ये असतात, बाहेर जाणं होत नाही, त्यामुळे आणि फार मोठ्या आजारात ते निघालेले आहेत. पाय थरथरतात त्यांचे. आज पहिल्यांदाच त्या बाहेर पडलेल्या आहेत. आणि अशा प्रकारे आमच्या शिक्षकांचा तुम्ही सत्कार केला, शिक्षकांना तुमच्या आनंदात सहभागी करून घेतलं. आणि हे जे आयोजन नियोजन करणारं जो मंडळ आहे, कार्यकारी मंडळ, त्यांना खरोखर मी धन्यवाद देते आणि त्यांचं कौतुक करते. कारण 50 वर्षानंतर सर्वांना एकत्र आणणं, विशेषतः मुलींचं, कारण दाही दिशेला फाकलेले आहेत आणि 50 वर्षानंतर त्यांना एकत्र आणणे साधी गोष्ट नाही, खूप मेहनतीचं काम आहे. त्यांना धन्यवाद देते, शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवर देत आहे मी. आणि खरोखर शिक्षक, अत्रे म्हणतात, शिक्षक हा समाजाचा शिल्पकार आहे, घडवणार आहे. आणि या संदर्भात काही आठवणी आहेत. 1994ला शंकरदयाळ शर्मा हे जेव्हा राष्ट्रपती होते तेव्हा त्यांनी मस्कतला भेट दिली. आणि मस्कतला भेट दिल्यानंतर मस्कतचा राजा, ओमनचा राजा हा सहजासहजी बाहेर पडत नाही, पण स्वतः राजा शंकरदयाळ शर्माला घेण्यासाठी एअरपोर्टला गेले. त्यानंतर त्यांनी सगळे प्रोटोकॉल तोडले. स्वतः विमान लँड झाल्यानंतर स्वतः विमानात गेले, ज्या ठिकाणी शंकरदयाळ शर्मा बसले होते तिथे गेले, त्यांना आलिंगन दिलं आणि स्वतःच्या हाताने घेऊन त्यांना बाहेर आले. त्यानंतर त्यांचा कारचा ताफा बाहेर उभा होता, पण स्वतः त्यांनी ड्रायव्हिंग केलं आणि शंकरदयाळ शर्माला त्यांनी आपल्याबरोबर आपल्या कारमध्ये घेऊन ड्रायव्हिंग करून गेले. त्यावेळेला वर्तमान बातमीदाराने त्यांनी विचारलं, तुम्ही सगळं प्रोटोकॉल तोडलं आणि हे कसं काय? ते म्हणे, ते केवळ राष्ट्रपती म्हणून मी त्यांना घेण्यासाठी गेलो नव्हतो, तर मी जेव्हा पुण्याला शिकत होतो तेव्हा शंकरदयाळ शर्मा हे माझे प्रोफेसर होते, माझे शिक्षक होते. केवळ शिक्षक म्हणून मी तिथे गेलो आणि त्यांचा मी शिक्षक म्हणून सत्कार केला. आपले राष्ट्रपती अब्दुल कलाम हे जेव्हा राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड झाली आणि जेव्हा त्यांना राष्ट्रपती पदाची पदवी देणार होते, त्यांचा दीक्षा समारंभ होता तो, त्यावेळेला त्यांना विचारलं की ह्या कार्यक्रमासाठी तुमचे कोण नातलग असतील, कोण मित्रमैत्रिणी असतील, त्याला आपण आमंत्रित करूया. तेव्हा अब्दुल कलाम बोलले की नाही, असे कोण मित्रमैत्रिणी आणि विशेष नातलग असे नाहीत, पण एक गोष्ट, ज्या ज्या शिक्षकांनी मला शिकवलेलं आहे त्या सर्व शिक्षकांना तुम्ही माझ्या ह्या कार्यक्रमासाठी बोलवा. आणि त्यावेळेला मग सगळं ऑर्डर गेली, सगळे ज्या ज्या शाळेत ते शिकलेले तिथले सगळे तपासले गेले, मास्टर तपासले गेले आणि त्या शिक्षकांना शोधलं गेलं. शिक्षकांना चार्टर विमान गेलं आणि त्या विमानाने त्या शिक्षकांना डॉक्टर अब्दुल कलामांचं जे वेळेला कार्यक्रम होते तिथे आणलं गेलं, त्यांचा सत्कार केला गेला. केवळ शिक्षकांचा सत्कार हा त्या समाजाला असलेला एक मोठं मानचिन्ह असते. ज्या ज्या ठिकाणी शिक्षकांचा सन्मान असतो त्या ठिकाणचा समाज खरोखर उत्कर्षाला पोचलेला असतो आणि ज्या ठिकाणी शिक्षकांचा अपमान होतो त्या ठिकाणी समाजामध्ये गुंड निर्माण होतात आणि अशा प्रकारे भ्रष्टाचारी निर्माण होतात. आज तुम्ही खरोखर फार मोठा सन्मान केलेला आहे. पाकिस्तानी लेखक अहमद हे रोममध्ये असताना त्यांना शिक्षा दंड झाला होता आणि ते कामात व्यग्र असल्यामुळे दंड भरू शकले नाही. त्यांना कोर्टात उभं केलं आणि त्यावेळेला न्यायाधीशाने त्यांना विचारलं की का बरं तुम्ही दंड भरला नाही? तेव्हा त्यांनी सांगितलं, मी प्रोफेसर आहे, मी माझ्या कामामध्ये गुंतलेलो होतो आणि दंड भरण्यासाठी मी विसरलो, मी एक शिक्षक आहे. आणि एक शिक्षक म्हटल्यानंतर अ टीचर अँड इन द कोर्ट सगळ्यांनी ताबडतोब उभे राहिले, न्यायाधीश उभे राहिले आणि त्यांनी त्या अहमदकडे शिक्षकाकडे माफी मागितली, आम्हाला माफ करा, एका शिक्षकाला कोर्टात उभं करणं हे उचित नाही. आणि अशा प्रकारे केवळ शिक्षक हा समाजाचा मानबिंदू कसा असतो हे आपल्याला ह्यावरनं दिसते. आता आपले शिक्षक जे आहेत हे शिक्षक वयोवृद्ध आहेत. मी स्वतःचा अनुभव सांगते आणि ज्या ज्या वेळेला शिक्षक
रस्त्याने जात असतील, विद्यार्थी समोर आल्यानंतर आम्ही ओळखत नाही, हा पाठीमागने येतात उभं करतात, मॅडम मला ओळखलं का, मी अमुक अमुक, तुम्हाला घरापर्यंत सोडू का. आणि त्यावेळेला खरोखर आम्हाला एवढा आनंद होतो आहे की त्यावेळेला अक्षरशः अशी आमंत्रणं आली आमच्या विद्यार्थ्याकडनं की आमचं कदाचित ऑक्सिजन लेवल आमची वाढत असेल आणि आम्हाला एक ऊर्जा मिळत असते. आता आम्ही ह्या ठिकाणी येणार आहोत, मग ह्या तयारीत आम्ही 5-6 दिवसापासून होतो. तब्येत सांभाळून राहायला पाहिजे, आपल्याला जायचं आहे, तब्येत सांभाळून राहायला पाहिजे, आपल्याला जायचं आहे. आणि अशा प्रकारे केवळ खाणं आणि पिणं नाही, या ठिकाणी येणं, बोलणं, एकमेकात मिक्स होणं ही फार मोठी ऊर्जेची बाब आहे, एक ऑक्सिजन आहे, एक फार मोठी एक चांगली कौतुकाची गोष्ट आहे. आणि ज्या ज्या वेळेला असे एक प्रसंग येतात, मी काही गोष्टी माझ्या आयुष्यातली सांगते. मला इंदुजा हॉस्पिटलचा फोन नंबर, ताबडतोब तिचा फोन नंबर मला मिळाला आणि त्या ठिकाणी विश्रांत हवं होतं ते, आणि त्या ठिकाणी मला बेड पण त्यांनी उपलब्ध करून दिला. लीलावतीला जायचं होतं, आपला विद्यार्थी आहे, म्हणजे अशा प्रकारे आमचे विद्यार्थी आमच्यासाठी ही फार मोठी गुरुदक्षिणा आम्हाला मिळत असते. आणि असं संघटित राहणं, एकत्र येणं फार गरजेचं आहे. सध्या स्ट्रेस वाढलेला आहे, टेन्शनं वाढलेली आहेत, पैसा आहे, पण मगाशी सांगितल्याप्रमाणे करणारं कोणी नाही. अशा वेळेला सगळ्यांनी एकत्रित राहणं हे फार गरजेचं आहे. एकमेकांची अडीअडचणी समजावून घेणं लक्ष गरजेचं आहे. आणि ज्याही समर्थ आहेत आर्थिक बाबतीत मूठ मोकळी करा, कमकुवत असतील त्यांच्यासाठी मदत करा. दिल्याने कमी होत नाही आणि राखून ठेवल्याने काय आपलं वाढत नाही. अशा प्रकारे एकमेकांच्या संपर्क. आणि दुसरी गोष्ट, मनात जर टेस आला, टेन्शन आलं आणि अशा वेळेला तुंबून राहणं हे फार वाईट असते. आपण पाहतो अटॅक येत आहेत, सध्या फार अटॅक येत आहेत. मन मोकळं करा. सगळे बिझनेसमध्ये गुंतलेले आहेत, टेन्शन भरपूर आहेत. मन मोकळं करा आणि ज्यांच्याकडे मन मोकळं होईल त्यांनी त्याचं भांडवल करू नका, दुसऱ्यांना सांगू नका, हसू नका. त्यांचा हातात हात घ्या, त्यांना तुम्ही त्यांचं समाधान करा, त्यांचं मन मोकळं करा. आणि मला आता खूप बरं वाटतंय, कारण ज्यावेळेला मी नंदाकाला लागले त्यावेळेला TBI स्कूलचं मला फादरांनी सांगितलेलं, कारण मी सुद्धा पापडीची आहे, पापडी पेरीची आहे. तर मला फादरांनी सांगितलेलं, पण मला इथला परिसर, इथला निसर्ग, इथली माणसं, आपली शाळा एवढी आवडलेली. त्यावेळेला रस्ते नव्हते, बसेस नव्हत्या, रस्त्याला खड्डे होते, जाता येता खूप त्रास व्हायचा. नाही म्हटलं, ती शाळा मी शेवटपर्यंत ह्या शाळेत राहणार आणि शेवटपर्यंत मी ह्या शाळेत राहिले आणि मला धन्यता वाटते आहे, खरोखर धन्यता वाटते. फार चांगली शाळा, फार चांगलं शिक्षण संकुल आम्हाला मिळालं, चांगले चांगले विद्यार्थी मिळाले, चांगले सहकारी मिळाले. आणि अशा प्रकारे आता तुम्ही 66 तर आम्ही 76 झालेलो आहे. मला तुमची बॅच होती तेव्हा मी 26 वर्षाची होते. मला मी विद्यार्थिनीबरोबर ग्राउंडवर कबड्डी पण खेळलेली आहे, मला आठवत आहे. आणि अशा प्रकारे प्रत्येकाने आपली तब्येती सांभाळा. भाई बहन है और इसीलिए मैं भाषण नहीं करूंगा और आप हमारे पुण्यात है. मैं एक पाठ ले लूंगा, क्योंकि भाषण बहुत हो गए और भाषण के साथ एक पाठ भी होना चाहिए. और इसलिए मैं तुम्हें 55 साल पीछे ले जाता हूँ, जब तुम 5वीं 6ठी क्लास में थे. और उस समय मैं वहाँ हिंदी पढ़ाने आता था और मैंने समझाया था कि मेरे प्यारे भाइयों, हिंदी हमारी राष्ट्रभाषा है, मराठी हमारी मातृभाषा है, लेकिन हिंदी की हमें बहुत जरूरत है, क्योंकि पूरे भारत देश में हिंदी चलती है. और भारत के किसी भी कोने में आप लोग चले गए तो वहाँ तुम्हें हिंदी बोलनी पड़ेगी. और हमारे माँ बाप, हमारे नाना नानी जब फेरी वाले आते हैं तब उनके साथ हिंदी बोलते हैं. 2 रुपए आज ले, 2 रुपए हकड़ ले, लेकिन हिंदी बोलते हैं और हिंदी उन्हें बराबर वे समझ जाते हैं. मैं एक शिक्षक के साथ एक शेतकरी किसान भी था और मैं सोपारा बाजार में जाता था. एक मध्यम औरत भिंडी लेकर आ गई, 2 पार्टी एक पर दूसरी, और उन्होंने रख दी. तब तक भैया आया और बोला, बहन जी
भिंडी का क्या लेगी? वो बोली दोनों टोकरी लेंगी। हाँ, दोनों पार्टियां, दोनों टोकरियां दे दो। तब वो बोली 40 रुपए दो। बहन जी क्या बोलती है, कितना भिंडी होगी? 15 रुपए लो। अरे काल भेंडे काढा है, अजून शिरशीर गया नहीं और तू 15 रुपए करता है घोड़िया? हाँ? जाओ, हमारी बोहनी मत बिगाड़ो। ये मैं स्कूल में पढ़ाते समय बच्चों को समझाता था, वही अभी मैं समझा रहा हूँ। वैसे ही दूसरी बात है कि एक औरत इसी प्रकार नारियल लेकर आई थी, 10-12 बड़े नारियल और 2-3 4 छोटे नारियल। भैया जी और बोले बहन जी ये क्या, ये नारियल इतने बड़े और ये इतने छोटे? तब वो हिंदी में बोलती है, ये जो माड़ है ना वो दांडावर है, पानी जाता है इसलिए बड़े, और ये जो है ना वो खराबे में है, वहाँ पानी नहीं जाता इसलिए छोटे हैं। लेकिन एक बात समझो, इसमें पानी जो होता है ना वो गोड़ होता है, और ये जो होता है ना वो मचूल होता है। बेचारा भैया क्या समझा, लेकिन हिंदी इस प्रकार बोलते थे। हमारा एक जवान थोड़ी पिता था और इसलिए घर वालों ने उन्हें भगवती में भर्ती किया। 1 महीना वहाँ रहने के बाद वो तंदुरुस्त हो गया और घर आने लगा। बोरोली स्टेशन पर आया, बिरार गाड़ी आई, फुल चढ़ने की कोशिश की लेकिन वो चढ़ नहीं सका। दूसरी गाड़ी आई, वो भी फुल, और इसे तो घर जाने के लिए बहुत वो चाहता था, इसलिए तीसरी गाड़ी में कैसे भी वो चढ़ गया। वो गिर जाएगा इसलिए किसी ने उसका हाथ पकड़ा। तब वो हिंदी में बोलता है, अरे मेरा बाकुड़ छोड़ो, हम निंगू दिस्पिटा से आए बस। मेरे प्यारे बच्चों, हिंदी की कितनी जरूरत है, और इसीलिए हिंदी तुम्हें पढ़नी है, क्योंकि हमारी भाषा हिंदी है, राष्ट्रभाषा हिंदी है। इसी प्रकार पढ़ाते पढ़ाते मैं बच्चों को खुश करने की कोशिश करता था और बच्चे भी सुनते थे। मैं बच्चों को प्रत्यय सिखाना चाहता था। छोटे बच्चे 6ठी 7वीं के, और बोले फल वाला ये प्रत्यय है, फूल वाला, बटर वाला, पाव वाला, दूध वाला, महापोटोर वाला। बीच में बोल गया मैं। वो एक लड़की घर गई और माँ से पूछती है, बटर वाला ठीक है, पाव वाला ठीक है, दूध वाला ठीक है, महापोटोर वाला क्या है? ठीक है, कोई मुझे पूछने नहीं आया, लेकिन अभी वो माँ मुझे बोलती है कि सर इस प्रकार आपने पढ़ाया था, और मेरी बेटी ने उस समय मुझे इस प्रकार का प्रश्न किया। कहने का मतलब यही है कि हंसते खेलते रहो, हंसत खेलत रहा और खुश रहो। परिणाम मैडम ने और सभी ने ये बता दिया कि टेंशन मत ले लो। हाँ, टेंशन से और तकलीफ हो जाएगी, और हंसते हंसते ये जीवन आप लोगों ने जीत लिया तो बहुत अच्छा होगा। मला आता मराठीमध्ये बोलावं लागेल, कारण मी दुसरीचा पण शिक्षक होतो। आणि एक विशेष सांगतो, त्यावेळेला त्या 2री ब च्या वर्गामध्ये 28 मुलं भाऊ बहिणी म्हणून होत्या। एक मेरी आहे, मेरी आणि कैतान एका वर्गात, मायकल आणि संजय गोसाळीतले एका वर्गात, बीबी सरांच्या 2 बहिणी एका वर्गात, एक सिस्टर आणि एक मला वाटतं अंजनीमध्ये आहेत त्या, कोशाव आणि सांतान मला वाटतं दोघी बहिणी, गोसाळीमधलं चिंचोडीतलं 2, एक भाऊ आणि बहीण दर्सू आणि दर्सूची बहीण मोनिका। मला सगळीच आठवत नाही, पण अशा प्रकारे जवळजवळ 26 की 28 भावंड होती।
कारण मला सहकारी सुद्धा तसेच मिळालेले होते आणि विद्यार्थी सुद्धा सगळी माझी लहान भावंड मला मिळत होती, माझ्यावर खूप प्रेम करत होती. मी थोडा उशिरा आलो काय, लवकर गेलो काय, कोणी काही बोलत नव्हतं. आणि म्हणून मला सांगितलं जाय, सर लागोपाठ 2 पिरियड ऑफ आहेत, पाणी लावलंय ना, आणि तेही मी करून यायचं. वयाला नोकरी पण देऊन आलोय. आणि आहे परमेश्वराने आपल्याला सुद्धा आपल्या मुलाबाळांना सगळ्यांना सुखी समाधानी ठेवावं हीच त्या दयागणाकडे प्रार्थना करतो. आणि हेच सांगतो, न राज चाहिए, हर एक आदमी यही बोलेगा, न राज चाहिए न ताज चाहिए, बस आप लोगों का साथ चाहिए. मराठी में नहीं और अपने भाषा में नहीं. आता संध्यामुळे आपले मनोगत व्यक्त. माझ्या मुलीने पहिल्या वेळेला सांगितलं की आमचं गेट टुगेदर आहे, मुलांना जरा सांभाळायला येशील का. तेव्हा मी तिला हाच प्रश्न केला, म्हटलं गेट टुगेदर म्हणजे काय असतं, हे कधी ऐकलेलं नाही, कधी माहिती नाही. त्या ती म्हणाली, अगं आम्ही सगळे शाळेतले विद्यार्थी एकत्र येणार आहोत आणि आमचं हे सगळं गेट टुगेदरचं. तेव्हा माझ्या पण मनात असं विचार येत होता की आपलं कधी होईल काय, असं कधी आपल्याला असं एकत्र येता येईल काय किंवा एकत्र भेटता येईल काय. इतकी वर्ष झाली आपण कुठल्या मैत्रिणीला भेटलेलो नाही, कुठल्या वर्गातल्या मुलांना भेटलेलं नाही, कसं काय होईल हे. आणि यांचा फोन आला मला की असं असं आहे. माझ्या भावाने मला सांगितलं की तुझं गेट टुगेदर ठेवलेलं आहे. मी देवाकडे एवढीच प्रार्थना केली की खरोखर माझी मनोकामना पुरी केली. बस मला जास्त बोलण्याची काय शिकायची. आजचे उपाध्यक्ष हेमंत जाधव आपले विचार. बुद्ध प्रभू येशू यांच्या विचारांना सर्वप्रथम माझे अभिवादन. आणि त्याचबरोबर तुम्हाला गोल्डन जुबली यस आपण साजरी करतो त्यासाठी मी तुमचे मनापासून अभिनंदन करतो. आणि ह्या आयोजकांनी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यासाठी जे कष्ट घेतले, त्यासाठी जी मेहनत घेतली, त्यासाठी पण मी त्यांचे अभिनंदन करतो आणि धन्यवाद करतो. आणि विशेष म्हणजे ह्या कार्यक्रमाचे आयोजक सगळेच आपण आहोत, प्रश्नच नाही, वादच नाही. बिटू आहे, विन्सेंट आहे, विक्टर आहे, सगळे आहेत. पण ह्याहीपेक्षा सगळ्यात जास्त जर कोणी जर मेहनत आणि सगळ्यात जास्त कोणी जर सहकार्य केलं असेल ते आपल्या बिटूने. खरोखर अरे रियल म्हणजे जो दिल से बोलता है ना वो वही उन्होंने किया और जिसकी हमें ज़रूरत थी. मुझे याद है, मुझे वो तन्हा याद है, मुझे वो पल याद है कि बिटू उस ज़माने में कैसा था और आज कैसा है. आज उनका जो प्यार है ना, रियली मुझे एहसास ही नहीं होता, मुझे मालूम ही नहीं पड़ता कि ये रियली ये क्लास में है या अपन बाहर है. 50 साल के बाद मिल रहे हैं. वही प्यार है, वही जज्बा है, वही रिस्पेक्ट है और हर आदमी को रिस्पेक्ट किया. बहनों आपको भी शायद उसका एक्सपीरियंस होएगा, दोस्तों आपको तो है ही है. वो उनका जो रिस्पेक्ट है वो खाली उन्होंने ही नहीं दिया. अपने सिलू है, अपने डिक्रूज है, मैथ्यू है और बाकी के और सारे कई मेरे दोस्त हैं. उन्होंने जो कार्यक्रम बनाने के लिए जो मेहनत ली, जो परिश्रम लिया, उसके लिए मैं आपका क्या बहुत धन्यवाद एहसास करूँगा. और दूसरी बात ये कि पहली बात ये है कि जब इतिहास आपको मालूम होना बहुत ज़रूरी है. मैं आपके साथ पढ़ा, ये मेरा इतिहास था. आप मेरे सामने खड़े हैं बहनें और भाइयों, ये मुझे आज सुन रहे, ये मेरा अतीत है. और जो इतिहास जिसको मालूम है, जिसको जो एहसास करता है इतिहास, वही अपने कामयाबी की सीढ़ियाँ चढ़ के आगे जाता है. मेरे दोस्तों और मेरे बहनों, आप सभी वो मुकाम पे आप पहुँचे हैं कि सब आपने हासिल किया है. आपका हर ड्यूटी, आपका हर पल आपके फैमिली के लिए, आपके बच्चों के लिए आपने नेचर किया, आपने त्याग किया. और जो त्याग करके आप जो आपके चेहरे में मैं महसूस कर रहा हूँ, खुशियाँ महसूस कर रहा हूँ, रियली वाकई काबिल तारीफ है. और इतना कहते हुए मैं आपको एक ही बात बताना चाहूँगा कि दोस्तों, बहनों,
आप अभी आपने बहुत किया अपने बच्चों के लिए, आपके लिए, लेकिन अभी आपको जीना है, आपको खुद के लिए जीना है। आप शुरू करो, भले आपने किया भी होगा शुरू, लेकिन मेरी आपको दरखास्त है कि अभी आप खुद के लिए जीना शुरू करो। और आपको वो जो खुद के लिए जो जीने का जो तनाव रहता है वो वाकई काबिल तारीफ रहता है, उसका कोई जवाब नहीं रहता है। वो अगर देखिए अभी अपन इस मुकाम पे पहुंचे हैं कि आज है, कल शायद नहीं भी होंगे, कल किसने देखा है। इसी के लिए मैं आपको कहता हूँ। और दूसरी बात ये कहता हूँ कि आप कृपया करके खाली यही नहीं, खुद के लिए नहीं जीना, आप अपने जीवन को सुदृढ़ बनाने के लिए, हेल्दी बनाने के लिए आप प्लीज़ ज़िंदगी के हर दिन में कम से कम 1 घंटा तो आप एक्सरसाइज के लिए दीजिए। आप शायद भले वो एक्सरसाइज किसी भी तरह का होने दो, आपके बॉडी में होने दो, आपके कई और कुछ होने दो, आपके बच्चे जो नातू है उनको अगर उनको खिलाना वो भी एक्सरसाइज है। लेकिन आप चुपचाप मत बैठिए। अगर आपको खुशी से जीना है, अगर आपको खुशी से मरना है, तो आपको एक्सरसाइज करना बहुत ज़रूरी है। इतना कहते हुए मैं अपने 2 शब्द पूरा करता हूँ। धन्यवाद। हे आपले मनोगत व्यक्त करतात. शिक्षक वर्ग, माननीय व्यासपीठ आणि माझ्या शालेय मित्रमैत्रिणींनो, वेळ फार झालेली आहे. मला असं थोडं बोलायचं आहे, परंतु सरांनी एक ते भाषण केलं, तर त्या पॉईंटवर मला एक फक्त गोष्ट सांगायची आहे आणि नंतर मी माझ्या पॉईंटवर येतो. सर आम्हाला 7वीला हिंदी शिकवायचे. त्यावेळी सरांनी एक निबंध दिला होता, निर्मल का मेला. निर्मल का मेला म्हणजे निर्मलची यात्रा. तर आमच्या क्लासमध्ये झुरन होता, त्याने काय केलं, खुर्ची घेतली, चॉक घेतला, उभं राहिलं, कावर टिंब दिला आणि क्वेश्चन मार्क केलं. त्यावेळेला पाटील मॅडम होती आणि ती आम्हाला मराठी आणि सायन्स शिकवायची. यस. तर ती आली क्लासमध्ये आणि जोरून तिला विचारतो, मॅडम निर्मल का मेला. तर ती सांगते, निर्मल कोण होता. तर बटे सर लिहिलेले आहेत तिकडे, निर्मल का मेला. तर मी त्यांनाच विचारते, निर्मल का मेला म्हणून. हे जीवनाचा सुवर्ण महोत्सव साजरा करत आहोत. बरोबर 50 वर्षापूर्वी आपण SSL होतो. तो सुवर्ण महोत्सव वर्षाचा आहे आणि दिवसाचा सुद्धा आहे. कारण ह्याच वेळेला, ह्याच दिवशी शनिवारी आपण शाळेला निरोप दिला. आणि विशेष म्हणजे त्यावेळी जे कॅलेंडर होतं तेच कॅलेंडर यावेळी आहे आणि यावर्षी तेच आहे. फक्त एवढाच की ते वर्ष हे लीप इयर होतं, कारण 72 इज डिव्हिजिबल बाय 4 आणि हे वर्ष फक्त लीप इयर नाही एवढाच, परंतु कॅलेंडर सुद्धा तेच आहे. आणि म्हणून मी ऑर्गनायझरला सांगितलं की हाच एक घ्यायचा. आणि माझ्याकडे एक लिस्ट होती. त्यावेळेला फादर बोर्जेसने आपल्या चर्चचे एक्सटेन्शन घ्यायला सांगितलं होतं, एक्सटेन्शन. आणि प्रत्येक बॅचने त्यांची वर्गणी काढून त्यांची एक जाहिरात द्यायची होती. तर माझ्याकडे ती लिस्ट आली आणि मी आणि इग्निशियस डॉमिनिक रुमा, आपले DC सरांचा मुलगा, आज ते नाही आपल्यामध्ये, आम्ही दोघे घरोघर फिरून त्यावेळी आम्ही साधारण 300 रुपये काहीतरी आम्ही वर्गणी त्यावेळी मिळवली होती. तर ते मला इथे सांगायचं आहे. बरोबर 50 वर्षापूर्वी ह्याच तारखेला आपण शाळेचा निरोप दिला. आता ते स्मृती आता दूषित झालेले आहेत, आठवत नाहीत. आणि म्हणून त्या गतस्मृतीला आणि गत जीवनाला उजाळा देण्यासाठी आज इथे आपण जमलेलो आहोत. खांडेकरांनी सांगितलेले आहे की गतस्मृती, बालपणाच्या आठवणी म्हणजे किनाऱ्यावरच्या, समुद्र किनाऱ्यावरच्या शिंपल्याच आहेत. तुम्ही कितीही गोळा करा, कितीही वेचा, जगाच्या बाजारात त्याला किंमत नाही, परंतु आपल्यासाठी मात्र ते फार अनमोल असतात आणि सुंदर असतात. दिनांक 12 फेब्रुवारी 1972 आपण शाळेचा निरोप घेतला. निरोप
ताटातूट विरह हा वेदनादायी असतो. अश्रू निघतात त्यावेळेला, हृदयामध्ये काळवा काळव होते. अगदी उलट भेट आणि मिलन याच्यामध्ये एक आनंद असतो, हास्य असतं. दोन्ही आपल्या जीवनाचे घटक आहेत, अविभाज्य घटक आहेत, तरीही ते परस्पर विरोधी आहेत. एकामध्ये हास्य तर दुसऱ्यामध्ये निराशा असते. 1972ला आपण निरोप घेतला आणि निरोप घेतला म्हणून आज आता आपण इथे जमलेलो आहोत. कारण निरोप आणि भेट, निरोप घेतल्याशिवाय भेट होऊ शकत नाही आणि भेटल्याशिवाय निरोप देता येत नाही. कारण उगवता सूर्य जर मावळला नाही ते पुन्हा तो उगू शकत नाही. आणि म्हणून आपण 72ला निरोप घेतला आणि म्हणून आज आपण इथे भेटत आहोत. आता तुम्हाला मी त्यावेळेला जी घटना घडलेली आहेत ते मग तिकडे सांगत आहेत. बालरंगमंचावर एक मिनिट. आणि पाटील सरांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की आज आकाश रडत आहे, कारण तो आपला विरह होता. यस, बालरंगमंचाच्या मागे एक वर्ग होता आणि त्याच्या बाहेरच्या बाजूला एक सुवाचार म्हणून आणि वार्ता फलक असे दोन फलक होते. मला आठवते दोन्ही होते. येस, ते एका त्या सुवाचारावर दोन सुविचार लिहिले होते. एक होतं अज्ञानात राहण्यापेक्षा जन्मास येणे बरे, प्लेटो म्हणून होतं. आणि दुसरं फार अर्थपूर्ण होतं, घरट्यांतून बाहेर पडल्याशिवाय पाखरांना आकाशाचा अर्थ कळत नाही. आणि त्यावेळेला आपण खरोखर घरट्यातून बाहेर पडलं, कारण आपलं घरट होतं फक्त शाळा आणि घर. पण आपण त्यावेळेला झेप घेतली, काही उत्तुंग झेप घेतली, आकाशामध्ये झेप घेतली. आकाशाचा अर्थ आपला समजला. सुखदुःख आपल्या वाट्याला आलेले आहेत, अनेक प्रसंग आपल्या वाट्याला आले आहेत. आणि हे सगळं होऊन पुन्हा आज आपण आपल्या घरटाकडे पुन्हा परत आलेलो आहोत. त्यावेळी मायकल डिक्रूजनी भाषण करताना सांगितलं होतं की जग ही एक रंगभूमी आहे आणि आपण सर्व त्या रंगभूमीवरील कलाकार आहोत. शेक्सपियरचं एक नाटक आहे ॲज यू लाईक इट, आणि त्याच्यामधलं तो एक उतारा आहे की द वर्ल्ड इज अ स्टेज अँड ऑल विमेन, मेन अँड विमेन आर प्लेयर्स. वी हॅव our entrance and we have our exit, but entrance is once, exit also once. तर त्याच्यामध्ये त्यांनी जीवनाच्या 7 अवस्था सांगितलेल्या आहेत. कदाचित तुम्ही ती पोएम वाचली असेल. जीवनाच्या 7 अवस्था सांगितलेल्या आहेत. ज्या वेळेला आपण शाळेमध्ये होतो त्यावेळेला आपण दुसऱ्या अवस्थेमध्ये होतो. इन्फन्सी म्हणजे त्यांनी मूळ सोडून आपण बाळपणामध्ये होतो. आज परिस्थिती अगदी उलट आहे. आज आपण शेवटच्या दुसऱ्या अवस्थेमध्ये आहोत. म्हणजे म्हातारपणाकडे आपण आहोत आणि हळूहळू आपण सेकंड चाइल्डहूड, म्हणजे ज्या सेकंड चाइल्डहूड म्हणजे दुसरं बालपण म्हणतात म्हातारपणाला, त्याच्याकडे आता हळूहळू आपण झुकत आहोत. आणि शेक्सपियर तिकडे सांगितलेले आहेत की बालपण आणि दुसरं बालपण हे साम्य आहे. तो म्हणतो की सेन्स टीथ, सेन्स आईज, सेन्स टेस्ट, सेन्स एव्हरीथिंग. दुसऱ्या बालपणामध्ये दात नसतात, गंध नसतो, दृष्टी कमी झालेली असते, सर्व काही आपलं हळूहळू जात आहे. हे शेक्सपियरने पहिलं बालपण आणि दुसरं बालपण आणि ह्या दोघांमध्ये एक 3 अवस्था कुठून निघून गेले ते काय अद्याप आपल्याला समजलेलं नाही. पण बालपणाचा काळ हा फार अगदी हवासा वाटणारा काळ आहे. तर कोणत्याही व्यक्तीच्या जीवनातला हा सुवर्ण काळ असतो. शाळेतल्या जीवनातला तो एक सुखदायी मार्ग असतो
आणि त्या मार्गावर हिरव्यागार झाडांची एक सावली असते. रंगीबेरंगी फुलांनी सजलेला तो मार्ग असतो. सकाळच्या कोवळ्या उन्हात न्याहून निघाले तो मार्ग असतो. फळाफुलांनी रसाळलेला तो मार्ग असतो. त्या मार्गावर बालपणाची एक गुलाबी छटा असते. आनंदाची धुंदी त्यात असते, मस्ती असते, खोडकरपणा त्यात असतो. तो रस्ता आपण केव्हाच पार केलेला आहे. दुपारचे रखरखीत ऊन सुद्धा आपण सहन केलेला आहे. आणि आता आपण मावळतेच्या सूर्याकडे मावळतीकडे झुकलेलो आहोत. तर जीवनाचे या वळणावर येईपर्यंत जीवनातली जी रंगत आणि संगत असते ती आता संपलेली आहे. जगण्याची मजाच निघून गेलेली आहे. बघा, आनंद, जोश, उत्साह, उमेद, आशा, आकांक्षा आता सर्व काही कमी झालेले आहे. शक्ती सुद्धा कमी झालेली आहे. क्षितिजाच्या पलीकडे जाणारी तारुण्यातली झेप आणि दृष्टी आता जवळ येत आहे. सावली लांब लांब पडत आहे. सध्या छाया आता भिवू लागलेल्या आहे. आणि आयुष्याच्या दुसऱ्या बालपणाकडे आता आपण जात आहोत. आणि म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला ही संधी मिळेल तेव्हा तेव्हा हा विरुंगा आपण नक्कीच साजरा केला पाहिजे. पूर्वी आपल्याकडे काही लोक मुंबईला जाताना कावड घेऊन जायचे. जर ती कावड जड असेल तर ते थोड्या वेळ ती कावड ठेवायची, ते घाम पुसायचा, थोडा ते विसावा घ्यायचा आणि पुन्हा कावड उचलून निघायची. तर आपल्या जीवनामध्ये व्यथा, वेदना, चिंता, ताण, त्रास एक प्रकारची कावड आहे. आणि शिक्षकांनी आणि सांगितल्याने की हा ताण तणाव दूर करण्यासाठी ही कावड थोडा वेळ का असेना पण आज आपण घरी ठेवली ती कावड. आणि एक विरुंगा म्हणून आपण येथे आलेला आहात याबद्दल आपल्याला शतदा धन्यवाद. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुष्कळांचे हातभार लागलेले आहेत. ते आता आभारामध्ये येतीलच. परंतु मला येथे 3 व्यक्तींचे तिकडे नामनिदर्शन करायचे आहे. पहिले म्हणजे बिटू. 5 वर्षापूर्वी माझे असं स्वप्न होतं की शालेय जीवनातला निरोपाचा जो समारंभ आहे सुवर्ण महोत्सव तो झालाच पाहिजे. आणि मी कित्येकांना सांगितलं होतं. त्याच्यासोबत आपल्या विन्सेंट यांच्या घरी गेलेलो होतो. त्यानंतर विन्सेंट डिब्रिटो त्यालाही सांगितलं होतं. माझ्याकडे जी लिस्ट होती ते मी त्यांना सांगितलं की ही लिस्ट माझ्याकडे आहे, विद्यार्थ्यांची नावे याच्यामध्ये आहेत, ही लिस्ट मला नाही. त्या मिटिंगला ती हजर राहिली आणि ती मी चंद्रता तिचंही मी नामनिदर्शन ते करत आहे. आणि दुसरं म्हणजे जेव्हा आपले विन्सेंट डिब्रिटो यांनी सांगितलं की आम्ही इकडे काही आपल्या वर्गमित्रांना भेटत आहोत, तर त्यावेळेला मेरी डिब्रिटो चिंचोडी गास या व्यक्तीने आपल्या प्रियकराच्या स्मरणार्थ फार मोठी रक्कम दिलेली आहे. मेरी डिब्रिटो कोण आहे इकडे? यस. आणि ते विचार आपल्याला आवडलेले आहेत. आपल्याला त्याचं विचार सर्व लागू आहेत. आता मेरी रॉड्रिक्स हे आता आभार मानतो. ब्रिटो सरांचे आभार मानते, कारण ब्रिटो सरांनी बीबी सरांची आठवण करून दिली. कारण ब्रिटो सरांचे भाषण ऐकल्यानंतर मला खूप हसायला झालं की अर्ध पोट भरलं माझं. आणि बीबी सर असते ना तर जेवायची गरजच नव्हती. आभार प्रदर्शन आभाराचे कार्यक्रम पार पाडत असताना सर्वप्रथम आभार त्या विद्यार्थ्याचे. करोनासारख्या महामारीतून वाचून जीवनाच्या संध्याकाळी आपली पुनर्भेट घडवून आणली त्याबद्दल देवाला धन्यवाद. आज ही जागा उपलब्ध करून देणारे गॅब्रियल गार्डनचे मालक जेम्स लोबो यांचे आभार. ही जागा सवलतीच्या दरात उपलब्ध करण्यासाठी बिटू लोबो यांनी खास प्रयत्न केले त्याबद्दल त्यांचेही आभार. आज येथे मंडप आणि खुर्च्या यांची व्यवस्था करणारे
त्यांचेही आभार. आपल्या आयोजकातर्फे मी आभार मानणार. माईकची व्यवस्था पाहणारे विजय रॉड्रिक्स यांचे आभार. सकाळच्या नाश्त्याची व्यवस्था करणारे सायमन हॉटेलचे मालक अंद्रेस रुमाव यांचे आभार. व्हिडिओ आणि फोटोग्राफी किशोर लोपिस यांचे आभार. लवकरच आपण भोजनाचा आस्वाद घेणार आहोत. हे भोजन बनविणारे ट्रिनिटी टूरचे संचालक मोजेस रॉड्रिक्स आणि कंपनी बोर्डिंग्स यांचे आभार. आपला बहुमोल वेळ देऊन ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविणारे आपले सर्व शिक्षकांचे आपल्या सर्वांतर्फे मी मनापासून आभार मानते व आजचा हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. धन्यवाद. राहून गेलेला आहे, त्याच्या पोट भरलं नाही बोलून, त्या दोघांचं पोट दिसतं ते. सांगतो असं आहे की ज्यावेळी वर्गात आल्यानंतर त्याची त्याला काय मिमिक्री काय म्हणतं मला माहिती नाही. मागे आम्ही कोडसळ मुलं मागे काहीतरी मजाक केलेली होती आणि त्याच्या आमची श्रुती जुमले चालू होती. पॉल सरांचा तास होता नंतर मराठीचा. पॉल सर असे दरवाजात येऊन उभे राहिले. तर हळूहळू पुढचं सर वाडीच गाव ना बाजूला कडे, हां वाडीमध्ये आल्यावर नंतर आठवण पडली. असं का, उद्या एक काम कर, उद्या तू राणेपडात दप्तर घेऊन जा आणि वाघोली नाक्यावर दप्तर घेऊन जा आणि राणेपडात येईपर्यंत तुला आठवण पडेल. 1630 की 1627 अजून बोर्ड काय चालू आहे इतिहासकारांना त्यांचं झालं. तर बीबी रोडचे इतिहास शिकवत होते. बीबी रोडचे पुन्हा तुम्ही असं करा 1628 लिहा. आम्हाला सांगितलं सत्य खोटं रे थोडे असेट लेवल. हा बस हा व्हिडिओ चालू आहे. थोडेसे असेट सगळे आले पण थोडे दात पडले ते घाबरू नका. अरे चेहऱ्याकडे खूप मेहनत केली आम्ही. मग पहिले शूटिंग करते. विद्यार्थी भगिनीला एकत्र पाहून मला एक आठवतो मीराबाईचा. लाली मेरे लाल की जित देख तेथ लाल, लाली देखने मैं गई मैं भी हो गई लाल. क्या बात है, क्या बात है. हो गई बाल बच्चे वाली. रिटो सर माझं लग्न झाल्यानंतर दात पडले. वेट वेट आता येईल ना सगळे येणार. सगळ्यांचे स्माईल रेडे. नाही का पैसे कट. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. प्रभू तुम्हा बरोबर असो. प्रभू परमेश्वरा तू प्रेम आहेस आणि हे सर्व प्रेम तू प्रत्येक माणसामध्ये ओतलेलं आहेस आणि म्हणून या प्रेमामुळे माणसं एकत्र येत असतात, आपलं जीवन सुसह्य करत असतात. 50 वर्षापूर्वी शाळेच्या घरट्यातून बाहेर पडलेले सगळे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आज परत एकदा याच प्रेमामुळे एकत्र झालेले आहेत. त्याने आपले विचार मांडलेले आहेत आणि आपल्या प्रेमाची खूण म्हणून हे जेवण घेत आहेत. प्रभू आपल्या शिष्याबरोबर तू जेवण करून प्रेम व्यक्त केलेलं आहेस. या जेवणावर आम्हा सर्वांवर तुझा आशीर्वाद घाल आणि आमचं हे प्रेम असं तू वृद्धिगत होत राहू दे. या अन्नाद्वारे आम्हाला सगळ्यांना निरोगी ठेव, आरोग्य दे आम्हाला. आज आम्ही जे लोक भुकेले आहेत त्याची आम्ही आठवण करत आहोत. त्यांच्यावर प्रभू दया कर आणि आमच्या या जेवणावर आमच्या सर्वांवर, आमच्या कुटुंबावर, मुलाबाळावर तुझा आशीर्वाद ठेव. ही प्रार्थना मी त्याच प्रभू येशूच्या नावाने करतो. एकत्र आमच्या स्वर्गीय बापा, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर येवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला महाग पडू नकोस पण नरकापासून आम्हाला वाचव. पवित्र मर्यादा तू आमची आई आहे.
नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाचे माते आम्हा पाप्यासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा शक्तिमान परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा या जेवणाला आणि आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देवो. आमेन. गॉड ब्लेस. शांत शांत. दोन बोट मला फोन कर. एवढा बोलला